जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने चार बाजूला रूप पाहता लोचने 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 सुख लाए हो साजने रूप पाहता लोचने सुख लाए हो साजने चला बरेवा बरेवा तुहार चला बरेवा हो तुहार बरेवा पाहता लोचनी बताले हो साजनी पाहता लोचनी बताले हो साजनी तुहार चला बरेवा Hare Rama, Hare Rama.
काया वाचा मने झाला विष्णुदास काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्याच बाजू विश्वास तो करे स्वामीवर विश्वास तो करे स्वामीवर सकळ भविता तुका म्हणे चित्त करारे निर्मळ देऊनी गोपाळ राहे तेथे विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचा काया वाचा मने झाला विष्णुदास 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 आवाज काम क्रोध त्याची बाधेची ना काम क्रोध त्याची बाधेची ना काम क्रोध त्याची बाधी त्याला 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 स्वामीवरी सत्ता विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता काम क्रोध त्याची
गीता होय त्याचा काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्याच बाधित ना विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होयचा तो म्हणे चित्त करार निर्मळ येवोनी गोपाळ राय ते विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता विठ्ठला आवाज देऊ बकवास बकवास बोला बोला विठ्ठला काया वाचा म्हणे झाला विष्णुदास काम क्रोध त्या समाधी दिला विश्वास तो करी स्वामीवरी संता सकळ भोगिता होयचा समचरण सर्वजम सांद्र दिला जगनने तपाने मंडनानु तरुण तुलसी माला कल्लनम कंजनेत्रम सदैवलहाचम विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण पांडुरंगा
सद्गुरूंना गुरु प्रथम मन दुसरे चरण दंतांचे त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु सद्गुरु आता व्यवस्थित पावना ती भासते पंचानन समाना तया श्रोत्याची या चरणी जाना साष्टांग नमन करतसे आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर राखा कीर्तनी वैवासी लोका दयाची राजणी मुलगा वाद्यभूषित पावना ती प्रत्यक्ष मनेंद्रा समान तयाची या चरणी जान साष्टांग नमन करतसे नमो सद्गुरु तुका या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु पूर्ण ब्रह्मा प्रचिती सेवेलागी सेवक झालो तुमचा लागण तिथे चरणा आहो स्वामी तुझ्या देवाच्या वतीनं करा वावेरू वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कधी काळी आपण असावी जोडली जोडलिया कर चरणी देवी तो माता बोला तो माता परतावी विनंती माझी पंढरी नाथा परतावी विनंती माझी पंढरी आलो दुनिया चरणी देवी तो देवी तो माता परतावी विनंती माझी पंढरी नाथा परतावी विनंती माझी पंढरी हे जोडलिया करा जय माता परतावी विनंती माझी पंढरी नाथा परतावी विनंती माझी पंढरी नाथा जोडलिया करा जय माता परतावी विनंती माझी पंढरी नाथा परतावी विनंती माझी पंढरी नाथा काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधी दिला विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचा प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक विश्वव्यापक विधाता परमेश परमात्मा आणि या ईश्वराच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग तुम्हा सर्वांचे लाडके संत ज्यांनी परमार्थाच्या टेकडावर बसून निरपेक्ष वृत्तीचा निसंकोच असा परमार्थ करून भागवत धर्माच्या कलशस्थानी विराजमान होण्याचा ज्यांनी अधिकार प्राप्त करून घेतला ते आपल्या सर्वांचे लाडके संत ज्यांच्या आचरणामध्ये सूर्याची तेजस्विता आहे चंद्राची शीतलता आहे अग्नीची दिव्यता आहे वेदांची सुचिर दक्षता आहे मातेची वात्सल्यता असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा भक्तिपर प्रकरणातील कोणत्या प्रकारे भक्ती केल्यानंतर जगाचा मालक आपल्या हृदयामध्ये येऊन स्थित राहतो याचा उत्कट चित्रण करणारा आजचा परमार्थ परमार्थ म्हणजे नेमकं काय परमार्थ करत असताना तीन गोष्टी तुकोबाराय महत्वाच्या सांगतात पहिली गोष्ट काया वाचा मने झाला विष्णुदास जर कायेनं वाचेनं आणि मनानं जर ते आम्ही विष्णूचे दास झालो तर 6 विकारांपैकी 2 महत्वाचे आहेत त्यातले महत्वाचे काम आणि क्रोध या 2 विकारांपासून आमची मुक्तता होते म्हणून काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्यास बाधितिना कायेनं वाचेनं मनानं आम्ही परमेश्वराचे दास झालो जीवनामध्ये काम आणि क्रोध नाहीसे होतात आणि एकदा काम आणि क्रोध बाबा आपल्या परमार्थातून आडवे येणारे जर नाहीसे झाले तर जगाचा मालकावर आमचा विश्वास होतो आणि विश्वास झाल्यानंतर जगाचा मालक मागे पुढे उभा राहून तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपल्याला सांभाळ करत असतो म्हणून विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचा बरं नुसतं देवाची पूजा म्हणजे नेमकं नाही या चित्तामध्ये जगाच्या मालकाने येऊन बसावं असं जर आपल्याला वाटत असेल तर एकच गोष्ट काय करा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे बाबा रे
आपलं हे चित्त आहे, आपलं हे हृदय आहे, हे विकार विरहित जर केलं तर जगाचा मालक या हृदयामध्ये येऊन राहिल्याशिवाय राहत नाही. हा अभंगाचा सरळ आणि थोडक्यात भावार्थ मी आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडासा पर्याय द्यायचा तो असा की या जिल्हा कोल्हापूर, तालुका राधानगरी आणि सरवडे हे गाव आणि या गावामधील आमचे ग्रामस्थ, आमचे परमस्नेही परम आदरणीय अनिल पांडुरंग सुतार यांच्या निवासस्थानी या ठिकाणी आज जळोजी मळोजी दोन संत होऊन गेले आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गेले 44 वर्ष या ठिकाणी ही अविरत परमेश्वराची नामचिंतन रूपी सेवा आहे. एकदा दादांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी जरा. वा 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 वा. काय काय गावातले सप्ते बंद पडले 2-2 वर्षात. गेले 44 वर्ष परमेश्वराची सेवा करणं ही काही साधी गोष्ट नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा, आणि परमार्थ हा रक्तात असावा लागतो. असा जाणून बुजून परमार्थ येत नाही, हा रक्तात असतो. तू शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. आणि अशा अनुषंगाने आमच्या अनिल दादा यांच्या निवासस्थानी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या गेले 2 दिवस या ठिकाणी हा चाललेला कार्यक्रम आणि आजचा हा 3रा दिवस, बरोबर ना? 2रा दिवस. आणि उद्या काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी इथं येण्याचा मला योग आला. तुम्हा सर्व अधिकार श्रेष्ठ संपन्न श्रोतावर्ग आहे, माता भगिनी आहेत, लहान थोर सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला प्राप्त झाली. ते आमचे परमस्नेही परम आदरणीय आमचे सुतार सर. हां, एक 5 वर्षापूर्वी सर आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये आले होते. तुम्ही इथं बसले तर बरोबर 2 जण, आता कोणी येणार नाही या. हां, आणि त्या ठिकाणी एका कीर्तनामध्ये आमची दादांची आमची भेट झाली. हे दोघेही बंधू त्या ठिकाणी होते आणि मग एकमेकांचा परिचय झाला आणि त्या परिचयाचा रूपांतर मैत्रीमध्ये झालं. आणि बरेच दिवस दादांचा मानस होता की आमच्या कोल्हापूरमध्ये एक कीर्तन व्हावं आणि परमेश्वरानं तो लाभ या ठिकाणी मला आणून दिलेला आहे. सर्वप्रथम आमचे सर आणि अनिल दादा यांना मी शतकोटी प्रणाम करतो. उपस्थित सर्व अधिकार श्रेष्ठ संपन्न श्रोतावर्ग आहे, आता सगळ्यांची काय मला माहिती नाहीत. सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, सर्व मंडळी आहे. जास्तीत जास्त तुम्हाला भागवत आणि ज्ञानेश्वरी याच्या माध्यमातून या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मी काय सासू आणि सुनेच्या गोष्टी सांगणारा बुवा आणि त्या कीर्तनात सांगायचंच नसतात. कीर्तनाची मर्यादा आहे काय? हां, भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती बेवरेवा, जेणेकरून ही मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या गर्दी. म्हणून तुम्हा सर्वांची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशी पवित्र अभिलाषा मनामध्ये धारण करतो. तर पाहायला गेलं तर माझ्या समोर ही वयोवृद्ध मंडळी आहे, ज्ञानानं अधिकारानं सर्वश्रेष्ठ असणारी मंडळी आहे. तर तुमच्यासमोर मी कीर्तन सांगायचं म्हणजे थोडीशी भीतीच आहे, कारण आपल्या वडिलांच्या वयाची माणसं, बरोबर आहे ना. पण चला, ज्ञानोबा राय म्हणतात, एरवी मी मूर्खू जरी जाहलो अविवेकू, परी संत कृपा दीपकू स्वजोडवासे. अरे ज्ञानानं अधिकारानं वैराग्याने श्रेष्ठ असणारे ज्ञानोबा राय, ज्यांनी ज्ञानाचं विश्व निर्माण केलं, ते स्वतःला एवढं कमी समजतात. मी तुमच्या देखील माझी पात्रता तेवढीच आहे, परंतु ऐका, तुमच्या सर्वांच्या संगतीमध्ये या ठिकाणी माझा उच्चांक हा निश्चित वाढलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्वांची कृपादृष्टी माझ्यावर होईल अशी पवित्र अभिलाषा मनामध्ये धारण करतो. दादांच्या सर्व कुटुंबाला या ठिकाणी मी खूप खूप धन्यवाद देतो. जगद्गुरु तुकोबाला या अभंगामध्ये 3 साधना महत्त्वाच्या सांगतात. पहिली साधना कुठली? काया वाचा मने झाला विष्णुदास. कुणाचे दास्यत्व करायला सांगतात तुकोबाराय? तुकोबारायांचा बाबा जर विचार केला तर तुकोबाराय एक देव सोडून बाकी कुठच्या देवाला मानत, अनेकांची स्तुती. आम्हा ब्रह्महत्या एका वाचून त्या पांडुरंग, परमेश्वर पांडुरंग सोडून तुकोबाराय कोणत्याही देवाला मानत नव्हते. मग तुकोबाराय या अभंगामध्ये दास्यत्व भक्ती करायला सांगतात. कुणाची? पांडुरंग परमात्मा, म्हणजे जो विटेवर उभा आहे, ज्याचे कटेवर हात आहेत. बरं, ज्याची दृष्टी कशी आहे?
समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्तीराव. जगद्गुरु तुकोबाराय ते म्हणले मी काशी पाहिली, गया पाहिला, प्रयाग पाहिला, मथुरा पाहिली, अवांतिका पाहिली, मोक्षपुऱ्या पाहिल्या, जगन्नाथपुरी पाहिली, परंतु पंढरपूर सारखं क्षेत्र आणि पंढरपूर सारखा पांडुरंग ऐसा विठेवरी उदंड ऐकिले उदंड वर्णिले. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर. पंढरपूर सारखं दैवत तुकोबारांनी कुठं पाहिलेलं नाही. मग तुकोबारा म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. मग आपल्या बाबतीत जर विचार केलेला तर 12 महिन्याच्या 12 तिथीला वेगवेगळ्या देवांची पूजा आहे ना आपल्याकडं. 7 वार जर धरले, माझी भाषा समजते ना इकडं, मग तुम्ही तोंड पाडून का बसले? हां, चांगलं हसत हसत कीर्तन ऐकायचं. हां, माझी भाषा कळते ना. हां, आमच्या चिपळूणमध्ये कसं आहे बाबा, मेल्यावर माणसाला जाळतात. तुमच्याकडे कसं काय? म्हणजे जमते आता उजडेपर्यंत चालते आपलं काम. ऐका, 7 वारांच्या 7 दिवसाला आम्ही वेगवेगळे देव पोखंडी घेतो. सोमवाराला शिवभोळा चक्रवर्ती, मंगळवाराला अनादि निर्गुण प्रगटली भवानी, बुधवाराला बोला विठ्ठल, गुरुवाराला तीनशिरे जात, शुक्रवाराला संतोषी माता, शनिवाराला हनुमंतराया, रविवार आले खंडोबाची वारी. कुठला देव आपला करायचा? आपुला तो एक देव करून घ्या. कुठला देव? बरं हे वार बाजूला ठेवा. मराठी महिने किती आहेत बोलत चला. माता भगिनी बोलायचं. किती महिने आहेत? 12 महिने. पहिला कुठला? जानेवारी, बरोबर ना? हो, वा वा, काय कीर्तन ऐकतंय. मराठी महिना चैत्र महिन्यामध्ये कोणत्या देवाची जयंती आता पुढे येणार आहे? हा, चैत्र माशी हर्ष झाला, दिन सोनिया चाला, रडू नको राम बाळा, गातो पाळणा गातो पाळणा गातो पाळणा. चैत्र महिन्यामध्ये रामनवमी. पुढचा महिना वैशाख महिन्यामध्ये एक वेगळा देव येतो घोड्यावर बसून. कुठला? स्वस्ति श्री गणनायकम गजमुख शुभमंगल. नाही कोण भेटलं तर लावा माझंच. चैत्रवाला वैशाख महिन्यामध्ये जो देव येतो त्या देवाचं नाव आहे नवर देव. चैत्र झाला, वैशाख झाला, ज्येष्ठ महिना यांचा. जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून तुम्ही सर्व स्त्रिया खैराच्या झाडाला प्रदक्षिणा घालता ना. त्या काय हो म्हटल्या दोघी. ज्येष्ठ महिन्यामध्ये वटसावित्री. पुढचा महिना आषाढ महिन्यामध्ये तुम्हा सर्व वारकऱ्यांचं कुळीचं कुळदैवत कुठलं? चला हो पंढरी जावो, जीवाचा जीवन गे पावो, जीवाचा जीवन गे पावो. पंढरी जावो, जीवाचा जीवन गे पावो, जीवाचा जीवन गे पावो. असे पुढचे प्रत्येक महिने जाऊन घरी बघा. महिना बदलला, देव बदलला. कुठल्या देवाला बोकांडी घ्यायचा आम्ही? म्हणून तुकोबाराने या सर्व गोष्टींना निषेध केला आणि मग परमेश्वराची प्राप्तीची पहिली 3 साधनं सांगितली. काया म्हणजे शरीर. आता ऐका सगळे, का तुकोबारा असं म्हणत असतील? त्याचं महत्वाचं कारण आहे, हे सुंदर असं मिळालेलं शरीर नरशरीर आहे. प्रत्येकाच्या हाताने मोडलं तर ते 3.5 हाताचा का कोणाचा 5 हाताचा आहे? प्रत्येकाच्या हाताने जर गुरुजी आपलं शरीर मोजलं तर ते 3.5 हाताचं आहे. हे सुंदर नरशरीर आपल्याला मिळालं कशासाठी? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा वादिकेचा. कशासाठी देवाने शरीर दिलं? 3 टाईप खाऊन, 2 टाईप रिमोट दाबाचा टीव्हीचा, वास, खाना पिना और सोना. याच्यासाठी दिला देह. ऐका, अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला. म्हटले देवा, सुंदर अशी या नरदेहाची निर्मिती केलीस, देवाने अर्जुनाला म्हणावा. म्हणजे अर्जुना ओवे ऐका आता ज्ञानेश्वरीतल्या. सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य देह पावे पाटी, या परीचा उत्तम किरीटी मी रचली नाही अर्जुना. अरे अर्जुना, सुंदर असा माणसाचा नरदेह मी निर्माण केला.
अर्जुन म्हणला पशुपक्ष्याला सुद्धा निर्माण केलं, परंतु पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, किती एक उपजती मरती, बहिरे आंधळे पांगुळमुखी. पशुपक्ष्यांच्या तुलनेत देवानं तुम्हा आम्हाला एक गोष्ट जास्त दिली, ती म्हणजे ज्ञान. आहार निद्रा भय मैथून सर्व योनिशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण. आहे ना सगळ्यामध्ये श्रेष्ठ. म्हणून तर बघा स्वर्गातले देव या मृत्यूलोकामध्ये या शरीराची इच्छा धरतात. गायक मंडळी प्रमाण विमान दिलं तर चालेल. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, हे अमर इच्छिताती देवा, हे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. बरं ऐका, हा 3.5 हाताचा नरदेह शरीर आहे, चांगला आहे? चांगला आहे नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्रा शरीरा. शरीरासारखं पवित्र काही नाही. तरी सुद्धा स्वर्गातले देव या मृत्यूलोकामध्ये या शरीराची इच्छा करतात. स्वर्गात काय कमी आहे हो? तुम्ही म्हणाल तुम्हाला काय माहिती? ज्ञानेश्वरीमध्ये वाचलेलं सांगतो. काय काय स्वर्गामध्ये काय काय. हा ऐका, आता बरेच ओळ सांगण्यासारखे आहेत, एकच सांगतो. हा, जेथे महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावे थिल्लरे कामधेनूची. हा काय काय आहे स्वर्गामध्ये? इंद्र आहे, चंद्र आहे, रंभा आहे, उर्वशी आहे, अप्सरा आहे, गजाती आहे, अमृत आहे. एवढ्या सगळ्या सुखसोयी असताना स्वर्गातले देव या मृत्यूलोकामध्ये शरीराची, या कायेची प्राप्ती करतात. त्याचं कारण ऐका. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर होय साध्य केले आणि शरीरा साधिले परब्रह्म. याच शरीरानं हातानं टाळी वाजवून मुखानं नामचिंतन करून आम्हाला त्या परमेश्वराची प्राप्ती करता येते. मग देव म्हणतात अर्जुना, सर्व जन्माच्या शेवटी हा मनुष्य देह पावे पाटी. मग देवानं सांगितलं, अर्जुनाने विचारलं या मनुष्य देह निर्माण करण्यामागं नेमकं कारण काय? मग देवानं सांगितलं 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण याचा जरी अभ्यास केलात, परंतु जोपर्यंत तुला स्वस्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत मिळालेला मानव धर्म फुकट आहे. ओळी ऐका ज्ञानोबरांची. नाना वेदशास्त्र पटलोके, नाना दैवते पूजनाम, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कार्य निरर्थकम. ज्ञानोबराय म्हणतात, अरे अर्जुनाला देव सांगतात, अरे अर्जुना 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण यांचा तू अभ्यास कर, परंतु ऐक, जोपर्यंत तुझ्या हृदयामध्ये असणारा आत्माराम तुला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुझा जन्माला येऊन काही उपयोग. नाना वेदशास्त्र पटलोके, नाना दैवते पूजनाम, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कार्य निरर्थकम. मग मिळालेला सुंदर हा नरदेह आहे. या नरदेहानं जर आपण परमेश्वराची प्राप्ती जर केली नाही तर ज्ञानोबा हरिपाठात आपल्याला पाहुणा म्हणतात. कुणाचा? यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, हरिविन जन्म, नरकाची पैजाणा आणि यमाचा पाहुणा. पुढे नाथ बाबांना विचारा, सुंदर असा नरदेह मिळाला आणि जर परमेश्वराची आठवण झाली ना तर नाथ बाबा काय म्हणतात? भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटवीने कैसा नेला नाही. पुढे म्हणतात, काय माये त्याची गेली भूतापाशी, नाम नये मुकाशी
अरे मुडा, इकडे ज्ञानोबा पुन्हा म्हणतात, तुम्हाला सुंदर असा हा नरदेह ही काया प्राप्त झाली, तुम्ही परमेश्वराला विसरलात तर बांधाला लावलेला दगड आणि तुमच्यात काही फरक नाही. होवे ऐका, तैसे माझे भक्तिवीन जळोते जियालपण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. काय ज्ञानोबरायांचं चिंतन आहे हो. पण ज्ञानोबराय म्हणजे काय साधी गोष्ट काय महाराज? साधी गोष्ट नाही. आता ऐका, म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, सुंदर असा नरदेह मिळाला ना, माणसानं काळाच्या सोबत चाललं पाहिजे. काळ जेव्हा कृपा करतो तेव्हा या नरशरीराची व्याप्ती वाढते, परंतु काळ जेव्हा अवकृपा करतो खूप मोठ्या दुःखाला आपल्याला सामोरं जावं. म्हणून काळ जर सार्थकी लावायचा असेल काय करायचा? काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, युक्ताहार विहार, नेमैंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. काय करायचंय? प्रत्येक माणसाने आपला काळ हा व्यवस्थित घालवला पाहिजे. जोपर्यंत देवाची कृपा आहे तोपर्यंत या शरीराचं चांगलं आहे. एकदा याच्यातून राम निघून गेला की याची किंमत शून्य. याला लक्ष्मीची नि देवाची झालं भांडणं. लक्ष्मी कळते ना, ती काय आपली लक्ष्मी नाही, इकडची दुसऱ्याच्या मिरच्या चोरून आणणारी. ती लक्ष्मी. कुणाला म्हणतात लक्ष्मी? एका रात्रीमध्ये भिकाऱ्याला श्रीमंत आणि श्रीमंताला भिकारी करण्याची जिच्यामध्ये क्षमता आहे. जीवन भार्या स्थितेषु रमार्जितो भवाहा तत्रापि मनुष्य देहम पुरुषार्थ किम जायते. भागवतकार सांगतात. कुणाला म्हणतात लक्ष्मी? आता ह्या इथं लक्ष्मी सगळ्या अशा कापडाला हात लावून बसले. तर नारायणाने काय जीव द्यायचा यांच्या पुढे? तुम्ही आजारी नाही नको नाही ना? ऐका, हसत हसत कीर्तन ऐकायचं. कारण क्षणभंगुर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचळे मग गळा पडेल पाशा, पुढे हुशार तोडा आहे ओळसागा. बरोबर आहे ना? हसत हसत कीर्तन ऐकायचं. ऐका, लक्ष्मीचं आणि देवाचं झालं भांडण. लक्ष्मी म्हणते, देवा तुम्ही म्हणताय सृष्टीची उत्पत्ती मी करते, पण मी जर लक्ष्मी नसेल तर जगात कुणाचं काय चालत? देव म्हणाले, तुला झालेला भ्रम आहे. नाही नाही म्हणाली, माझ्यावरच दुनिया झाली. लक्ष्मी म्हणजे पैसा. देव म्हणाले, मला सिद्ध करून दाखव. मग लक्ष्मी देवाला घेऊन एका गावात गेली. तिथं प्रेत यात्रा चालली होती. प्रेत यात्रा कळते ना? प्रेत यात्रा. ते 5 जण मड खांद्यावर घेऊन जातात ती. हो, काय कीर्तन ऐकतायत वा. किती तुमच्याकडे काय वेगळी आहे काय प्रेत यात्रा? 4 जणच असतात ना? हा, उगाच कीर्तन ऐकायचं म्हणून ऐकायचं नाही. काय बुवा सांगतात ते, नाही तर नुसते आपले हो हो. प्रेत यात्रा चालली होती. ते पुढे भजनी होते बाबा, भजन करणारे आणि मडकावाला, मागं तिरडीवाले आणि मागं अख्खा समाज चालला होता. लक्ष्मी गेली ने भजनवाल्यांच्या पुढ्यात 500च्या नोटांचा पाऊस पडला. खरंच भजन भजन केलं असलं. ते पकवाज विना बिना दिला टाकून लागले ना त्या 500च्या नोटांना. लक्ष्मी म्हणते, देवा पहा, तुम्ही म्हणता ना हे बघा विश्व माझ्यावर चाललेलं आहे, ते बघा तुमची लोक पैसे जमा लागले. देव म्हणतात, लक्ष्मी नीट डोळे उघडून बघ, अजून काही लोक पैसे उचलत नाही. बरं म्हटलं, एवढंच ना? ते तिरडीवाल्यांनी मागची लोक राहिली होती. देवीनं काय केलं? 2000 रुपयांच्या नोटांचा पाऊस पडला. तिरडीवाल्यांनी मुडद्या सकट तिरडी फेकून दिली आणि लागले पैसे जमवायला एकमेकांच्या उरावर बसायला. लक्ष्मी म्हणते, देवा पहा पहा, ते बघा तुम्ही म्हणताय ना, ते बघा सगळे लोक पैसे. देव म्हणतात, लक्ष्मी अजून डोळे उघडून बघ, एक माणूस पैसे उचलत. लक्ष्मी म्हणते, देवा तुमचं काय डोकं फिरलं का हो? अहो त्याच्यात रामच नाही, तो पैसे कुठनं उचलेल? मी पण तेच म्हणतोय, सर्वाघटी राम देहादे एक, सूर्य प्रकाश सहस्र रश्मी. म्हणून मिळालेला नरदेह सार्थकी लावा. काळासोबत चला. काळासोबत चाललं नाही ना, खूप मोठी डेंजर अवस्था भोगावी लागते. माणसांचं जीवन कसं असलं पाहिजे बाबा? साधू संतांनी देह ठेवला. ज्ञानोबाराया किती वर्षी गेले? अहो वयाच्या 22व्या वर्षी गेले. का जगू शकत नव्हते? ज्यांनी रेड्याच्या मुखामध्ये वेद बोलवला ते ज्ञानोबाराय जगू शकत नव्हते का? ऐका, तुम्हाला संसारातलं सूत्र सांगतो, ऐका. खूप छान कीर्तन ऐकाय. ज्ञानोबारायानं कळलं होतं पुढे कलियुग आहे
या कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळ होत चाललेला आहे. ज्ञानोबाने मनात विचार केला होता, का लवकर गेले? परत ते गेले नाही. जाताना अमूल्य असा ठेवा आपल्याला ज्ञानेश्वरीच्या रूपानं सांगून गेले. ज्ञानोबारांचं स्पष्ट मत आहे, माणसानं संसार असू दे किंवा प्रपंच असू दे, मागच्याने लाथ घातल्याशिवाय तिथपर्यंत थांबायचंच नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीची ओवी सांगणार मी. ज्ञानोबारा म्हणतात, काय ज्ञानोबारांचं चित्रण आहे बघा. ज्ञानोबारा म्हणतात, नदीचं पाणी पाठच्या पाण्याला, पाठचं पाणी पुढच्या पाण्याला ढकलत असतं, तसं संसारामध्ये तुम्ही किती कमवून ठेवा, सत्ता संपत्ती ऐश्वर्य इष्ट धन दौलत, आपली मुलं एक दिवस जेवढे जास्त पैसे तेवढे जास्त लवकर आपल्याला घराच्या बाहेर काढणार. म्हणून पोरांना जर काही कमवायचं असेल तर जास्त बँक बॅलन्स कमवून ठेवू नका, पोरांना चांगले संस्कार कमवा. तुम्ही जेवढे जास्त पैसे कमवाल तेवढे तुमच्या पेकाटात लाद लगेच पडणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता ज्ञानोबाराय काय म्हणतात ऐका, माणसानं प्रपंच असू दे परमार्थ असू दे जास्त वेळ जगू नये. मग कसं जगावं, कसं मारावं, त्याचं कारण काय सांगतात ऐका. म्हातारपणामध्ये आपल्या अवस्था या देहाची बघा, या कायावर बोलतोय, नुसत्या काया ह्या एका अक्षरावर रात्रभर कीर्तन होईल. नुसती काया राहिलेलं मी पुन्हा नाही येणार अजिबात. बस ऐका, म्हातारपणामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्या बायकोनं, आपल्या मुलानं, आपल्या नातेवाईकांनी आपल्या म्हातारपणामध्ये हा लवकर मरावा म्हणून देवाला प्रार्थना करापर्यंत, नमस्कारापर्यंत माणसानं जगायचंच नाही. काय ज्ञानोबारायांचं चित्रण आहे बघा. आता मला म्हातारे माणसं सांगा, एखादा माणूस आपल्या जर 2-3 वर्ष जागेवर असला, त्याचा किती मोठा बंगला असू दे, बायकोनी पोरं काय म्हणत असतात, याला देवाने एकदा सोडवला नसता तर, म्हणतात ना. आता ज्ञानोबारांची ओवी आहे. ज्ञानोबारांचं स्पष्ट मत आहे, माणसानं या म्हातारपणामुळे आपली इंद्रिय गात्र होतात, शिथिल होतात, हात चालत नाही, पाय चालत नाही, डोळे चालत नाही, मेंदू काम करत नाही, नाकातून चेमूड येतो, तोंडातून चेमूड येतो, लाळ गळते, काय अवस्था होते. बाईल म्हणे खरं मरता तरी बरं, आणि नासी रे खरं तुरकोनिया. आपली ज्या पत्नी सोबत आपण संसार केला 15, 20, 100, 150 वर्ष, ती बायको आपल्याला काय म्हणते, बाईल म्हणे खर म्हणजे हा गाढव मेला मरत का नाही, कोण म्हणते, बायको. पण ज्ञानोबारांची ओवी आहे का. ज्ञानोबारा म्हणतात, म्हातारपणामुळे आपली इंद्रिय स्थितीला होतात, ही काया डगमगते, आणि मग यातून जर जगायचं असेल तर तेवढे विषयपर्यंत माणसाला जगूच नाही. ओवे ऐका, मलमूत्रद्वारे होऊन खाती ठाकरे, का नवसी आवती इतरे निधनी माझ्या. हे ज्ञानोबारांचा अभ्यास आहे. ज्ञानोबारांच्या अभ्यासाला नाव ठेवायचं कुणाच्या बापाची हिंमत नाही महाराज. आता विज्ञानवाले म्हणतात आम्ही शोध लावले. विज्ञानातले सगळे शोध 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारांनी लावून ठेवलेले आहेत. कुठला शोध सांगू तुम्हाला, 200 ओव्या सांगतो. पाण्यापासून विजेची निर्मिती होते, हा शोध कुणी लावला, माझ्या माऊलीने लावलेला आहे. ओवी ऐका, जया उदकाचे नि आवेशे, लखलखीत तेज दिसे, तया विजू माझी असे सलील काही. हे हातावर घड्याळ बांधतो, ह्याला काय मराठीत म्हणतात, घटिका यंत्र. हे ज्ञानोबारांनी शोधलेलं आहे बाबा. जे उपजे ते नाशे ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कितीतरी ओव्या सांगता येतील, कितीतरी. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, एकदा का माणसाने मलमूत्रद्वारे ठाकरे झाली की आपल्या बायका पोरांनी ही काया जावी म्हणून देवाकडे नवस करेपर्यंत माणसानं जगायचंच नाही, सहज मरायचं, सहज. ज्ञानोबाराय हे कठीण आहे अहो, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी आहे. कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरीमध्ये सगळे विधी सांगितलेले आहेत. आपण म्हणू त्या दिवशी आपल्याला आपला देह ठेवता, पण ते आम्ही दुर्भागी. फक्त सप्त्याची ज्योती जेवढी ज्ञानेश्वरी बाहेर काढायची, सप्ताह बसला की ज्ञानेश्वरी ओम नमो आद्या, आणि सप्ताह उठला अशी बांधायची, ती पुढच्या सप्त्याला बाहेर काढायची. याच्यासाठी बाबा ज्ञानेश्वरीचं भांडार तुम्हाला सांगू. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, ज्ञानोबारांनी काय सुंदर वर्णन केलेलं आहे का. ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मज्ञानाने भरलेलं ताट आहे. हे ताट ज्यानं जेवलात, हे अन्न ज्यानं खाल्लात, त्याला जगात खाली बघण्याची कधी वेळच येत नाही.
मग आपण जेवण शुद्ध करायसाठी वरती काय टाकतो? आता गुरुजींनी आमच्या जेवणात मग तुपाची डाळ टाकली वरून, जेवण शुद्ध होण्यासाठी तुपाची डाळ टाकली. ज्ञानोबा म्हणतात हे ब्रह्मरसाने भरलेलं ताट, ह्याच्यावर मी तुपाची धार उठली म्हणजे कैवल्य रसाची धार उठली. ओवे ऐका ज्ञानोबारायांची. हा, हे असो वाक्यांची ताटे भली, वरी कैवल्य रसे ओगरिली, ते मी या प्रतिपत्ती केली निष्कामेसी. कुणासाठी ज्ञानेश्वरी आहे? अहो तुमच्या आमच्यासाठी आहे. आम्हाला ते कळालेलंच नाही. बरं लोक काय काय विचारतात. परवा एक माणूस मला काय म्हणतो, गुरुजी महाराज ज्ञानेश्वरीचे अध्याय किती आहेत? मी म्हटलो 18. तो म्हणतो अध्याय मोजायचे नसतात. कुणी सांगितलं? ज्ञानोबारायांनीच पहिले अध्याय सांगितलेला आहे. मी म्हटलं काय? कुठली ओवी? पहिलीच ओवी, ओम न मोजी आद्या. तुझा थोबाड फोडला पाहिजे. काय बावळटाचा कारभार चाललाय. अरे कुठला अर्थ आपण कुठं लागतोय? काय लोक कलियुगात सध्या सैराट झालेले आहेत लोक. बुवा बघितली की त्यांच्या कपाळात बसतोय. धोतरवाला दिसला की लोक काही विचारायला लागतात. काही जाऊ दे. आता परवा एक जण मला म्हणतो, गुरुजी मग बुवा तुमच्या ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली ना? म्हटलं हो. तुमच्यातला एखादा महाराज भिंत चालवी? माझी वाचाच बसली. काय सांगू आता याला? बरं सांगाय पाहिजे, नाही तर म्हणतील बुवाची जिरवली म्हणून. म्हटलं ज्ञानोबारांनी भिंत चालवली बरोबर आहे. कधी चालवली? त्यांना भेटायला कोण आलं होतं? चांगदेव आले होते. ते कशावर बसून आले होते? वाघावर. हातात काय होतं? चापाचं चाबूक होतं. त्याला म्हणलं बाकीच्या बुवांचं माहिती नाही, मी तुला भिंत चालून दाखवतो, तू फक्त वाघावर बसून ये. तो का अजून आलेला नाही. काही लोक विचारतात. काही मी कलियुग तुम्हाला शेवटची 10 मिनिटं सांगणार आहे. त्यामुळे कलियुगात काय लोक विचारतील त्याचा नियम नाही. एक माणूस म्हणतो, बुवा रावण कसा झोपायचा? मी म्हटलं उजव्या कुशीवर. तो म्हणतो मग त्याची 10 डोकी कुठे ठेवायचा? म्हणलं तुझ्या उरावर ठेवायचा. काय लोक विचारतील. अहो जो सीतेला आणायला गेला त्याला 10 डोकी होती ना, तो 1 डोकं करून गेला. तो सीता आणायला जाताना 10 डोकी कशाला करील? काही लोक सैराट झाली. ज्ञानोबारायांची ओवी ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात माणसानं काळाच्या सोबत चाललं पाहिजे. आता ऐका, काळ जेव्हा कृपा करतो ना तेव्हा आपलं कल्याण आहे. काळ जेव्हा अकृपा करतो तेव्हा अतिशय निंदनीय अवस्था होते आपली. बघा पांडवांच्या जीवनामध्ये भगवंत होते. पांडवांचा काळ कसा होता? काय नाही केलं पांडवांनी. पांडवांसाठी जगाच्या मालकानं शास्त्र सांगतंय भागवतामध्ये, पांडवांच्या सत्यासाठी द्रौपदीचं कुंकू राखण्यासाठी जगाच्या मालकानं महाभारतामध्ये 19 पापं केली आणि ती देवाला भोगावी लागली. कुणासाठी केली? आपल्या भक्तासाठी. काय नाही देव करत, सगळं करतो. उच्च नीच काही देणं भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. म्हणून काळ जोपर्यंत कृपा करतोय तोपर्यंत कल्याण आहे. आता ऐका काय काय केलं पांडवांसाठी देवानं. पांडवांचा राजसूय यज्ञ, तसे पांडवांनी बरेचसे यज्ञ केले. त्यातला एक राजसूय यज्ञ किती वर्ष चालला माहिती आहे? त्या राजसूय यज्ञामध्ये उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या. कुणी? जगाच्या मालकानं. तर पांडवांचा यज्ञ म्हणजे ती काय आपल्या सप्तेची पंगत नव्हती. 100, 200, 250, 300 माणसं. ऐका भागवतामध्ये एका ठिकाणी पुरावा आला. पांडवांचा राजसूय यज्ञ किती माणसं जेवढी? ऐका 16,64,832 एका पंक्तीला होती. अशा दिवसाच्या 14 पंक्ती बसायच्या. किती? 16,64,832 गुणिले 14. हा यज्ञ किती वर्ष चालला? 1 वर्ष 56 दिवस गुणिले 16,64,832 गुणिले 14. मला उद्या कोणीतरी मिस कॉल करायला सांगा किती माणसं जेवढी. एवढ्या लोकांच्या उष्ट्या पत्रावळ्या जगाच्या मालकानं उचलल्या. पुरावा ब्रह्मांड देवतरंडी ज्याचे इच्छे घडी तो उचिष्ट काढी धर्मागरी देखील आवो माय चतुर्भुज स्वभाव वारुतो वागवी अर्जुनाची यांत्रिक अर्पिती मंत्राच्या आहुती तो द्रौपदी प्रति भाजी मागे निवृत्ती दैवत पूर्ण मनोरथ आणि पांडव कृतार्थ कृष्ण नामे. काय दिलं होतं पांडवांनी? सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य, इष्टट, धन, दौलत काही दिलं नव्हतं. मग काय दिलेलं होतं? थोरे प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ
एवढे विश्व अधिकारी होते पांडव. देव जोपर्यंत पांडवांच्या सहवासात होते, काळ जोपर्यंत कृपा करत होता, पांडवांचा विजय होता. महाभारताचं युद्ध संपलंय. आता ऐका, देव द्वारकेला निघून गेले. त्याच्यानंतर पांडवांचा काळ बघा. पांडवांचा स्वर्गारोहण वाचा. अतिशय हलाल होऊन गेले पांडव पाची. ऐका, काळासोबत चाललं नाही ना. ज्ञानी असू दे किंवा अज्ञानी असू दे, मोठा असू दे किंवा श्रीमंत असू दे, उच्च असू दे नीच असू दे, ज्याच्यासोबत देव आहे त्याचं कल्याण आहे. देव निघून गेला वाटोळा आहे. अहो, अर्जुनासारखा भक्तच नव्हता. काय ना अर्जुनाला देवानं करायचं, काय नाही केलं. काम्यक वनामध्ये अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली आणि काम करण्याची इच्छा झाली. देव सुभद्रा झाला. कुणासाठी? भक्तासाठी. तोच अर्जुन युद्ध करत असताना म्हटले, देवा अरे समोर माझे सगळे नातेवाईक दिसतात. अर्जुना उचल ते धनुष्याने त्याला ठार मार. मारायला सांगितलं. कुणी? जगाच्या मालकानं. तो अर्जुन. 18 अक्षनी सैन्य एकट्या अर्जुनानं मारलं होतं कौरवांचं. आता ऐका, देव जीवनातून निघून गेले, काय अवस्था झाली होती अर्जुनाची ऐका. देवानं अर्जुनाला निरोप पाठवला. म्हटलं, अर्जुना मी द्वारका बुडवणार आहे, तुला पाहिजे तर ये द्वारकेमध्ये, घे रथात बराने घेऊन जा. तेव्हा अर्जुनाचं वय होतं 80 वर्षाचं. निस्तेज झालेला अर्जुन, चेहऱ्यावर सुरकुट्या पडलेला अर्जुन रथ घेऊन द्वारकेमध्ये आला. रथ सोन्या नाण्याने भरला आणि पुन्हा माघारी फिरला. नेमका कुरुक्षेत्रावर आला, जिथं कौरव पांडवांचं युद्ध झालं होतं तिथं आला. ऐका, त्यावेळे त्या कुरुक्षेत्रावर कोळ्यांच्या लोकांचं राज्य चालू होतं. कोळी कळतात ना, भिल्ल भिल्ल, त्या भिल्लांचं राज्य चालू होतं. समोरून त्या भिल्लांच्या पोरांनी पाहिलं, समोरून रथ येतोय, सोने नाणे आहेत, चांदी आहे, दागिने आहे, तुटून पडले ते रथावर अर्जुनाच्या. अर्जुनानं धनुष्य काढला आणि त्या पोरानं म्हणतो, ए मला ओळखलं का? मी अर्जुन. कोण अर्जुन? एकेकाळी भगवान शंकरांना मी युद्धामध्ये जेने संग्रामी हरू जिंकिला. ज्यानं भगवान शंकराला युद्धामध्ये परास्त केलं तुम्ही अर्जुन आहे. हे पटत नसेल तर कौरवांचं 18 अक्षरी सैन्य एकट्या अर्जुनानं मी मारलेलं आहे. परंतु ऐका, देव अर्जुनाच्या जवळ नव्हते, काळ देव अर्जुनाच्या सोबत नव्हता. अर्जुनाची अवस्था माहितीये बाबा, अतिशय थोबडवून काढले त्या कोळ्याच्या पोराने अर्जुनाला. अतिशय बेकार वागणूक दिली. खिन्न अंतकरणाने अर्जुन अख्खा रथ लुटून नेला त्या भिल्लांच्या पोराने. अर्जुन रडत 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 हस्तिनापुरामध्ये आला. कर्म धर्म संयोगानं महर्षी वेद व्यास हस्तिनापुरामध्ये आले होते. अर्जुन रडत रडत गेला. म्हटले, स्वामी मी अर्जुन, ज्यानं शंकरांना जिंकलं, ज्यानं अख्ख्या कौरव सैन्याचा दानादान केला, तो अर्जुन. एवढं माझ्याकडे विश्ववेव असताना, युद्ध कौशल्य असताना, या युद्धामध्ये मला आपल्या या कोळ्यांच्या साध्या पोरांकडून माझा पराभव व्हावा. मग व्यासाने सांगितलं काय, अर्जुना देव जोपर्यंत तुमच्यावर कृपा करत होता, काळ जोपर्यंत तुमच्यावर कृपा करत होता, तोपर्यंत तुमचं कल्याण होतं. देव तुमच्या जीवनातून निघून गेला. देव निघून गेल्याच्या नंतर जास्त दिवस राज्यकारभार भोगण्याची इच्छा, याचं मिळालेलं फळ म्हणजे तुझा आजचा हा अपमान आहे. म्हणून हरिपाठामध्ये सांगतात ना, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा आणि द्वारकेचा राणा. कुठली खुणा? इथं व्यासाला सांकेतिक भाषा सांगायची आहे. कुठली खुणा? जोपर्यंत आपल्यासोबत देव आहे तोपर्यंतच या देहाला, या 3.5 हाताच्या कायेला किंमत आहे. एकटा याच्यातला रागू निघून गेला की पोपट उडून गेला, पिंजरा रिकामा झाला. एकदा याच्यातला रागू निघून गेला की हा पिंजरा रिकामा झाला. म्हणून परमेश्वराची आपल्यावर असलेली कृपा आहे. हा 3.5 हाताचा नरदेह आपल्याला मिळाला. कशासाठी? भजनासाठी मिळालेला आहे, पण आपण तो भोजनासाठी घालवला. काया 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 म्हणजे नेमकं काय ऐका. आता माग कोरोना आला, माहिती आहे ना सगळ्यांना. कोरोना म्हणजे 3.5 हाताचं मडकं वाचवायसाठी लोकांनी काढे पियाले. काढे करतात ना, 7.5चा काढे काढा वेगळा, तो दुसरे काढे कोरोना काढा वगैरे वगैरे. तसे तुम्ही लय हुशार आहे, तुम्हाला लगेच कळते काय मला म्हणायचं. 7.5 45चा काढा वेगळा, दुसरे काढे
तुकोबारायांनी सुद्धा काढा सांगितला. हा नरशरीर उत्तम चालण्यासाठी एकच काढा आहे. कुठला? शवास. ब्रह्मरस घेई काढा. बोला. नरस घेई काढा. ब्रह्मरस घेई काढा. हा तेरे पीरा वारला, तेरे पीरा वारला, पत्यनाम रीतो माते, पत्यनाम रीतो माते. हा तेरे पीरा वारला, तेरे पीरा वारला, पत्यनाम रीतो माते, पत्यनाम रीतो माते. हा ब्रह्मरस घेई काढा, तेरे पीरा वारला, पत्यनाम रीतो माते. आणि ब्रह्मरस घेई काढा, तेने पिरा वारेल. बरं, नुसतं औषध घेऊन चालत नाही. औषध घेताना डॉक्टर काय सांगतात? पथ्य. मग कुठलं नाम आहे? पथ्य नाम विठोबाचं. म्हणून सुंदर असं हा नरदेह मिळाला, तो सार्थकी लावा. चला, काय ना परमेश्वराला आपलं केलं. नंबर 2 सांगतात वाचा. वाचा म्हणजे तोंड. परमेश्वरानं तोंड दिलं कशाला? दुसऱ्याचं भलं भुलं करायला. हा, काय काय गावामध्ये काय काय सासू असतात ते बघा, स्वतःची चहा पितात, शेजारणीकडे जातात, तिला म्हणतात बाय वासंती तुझी थोरली सून बरी आहे, शेवटची सून जरा आतल्या गाठीची आहे. याला म्हणायचं चुगली करणे, चाडी करणे. तुकोबारायांनी निषेध केला, संतांनी निषेध केला. प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्माची फळं मिळणार आहेत. आपल्याला वाचवलेली कशासाठी? साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली. तेने वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लादली, मुका झालो वाचा गेली. हा, होतो पंडित महाज्ञानी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. म्हणून सुंदर असं नरदेह मिळालं. म्हणून काया मिळाली, परमेश्वराच्या चरणी सार्थकी लावा. नंबर 2 ही वाचा मिळाली, परमेश्वराचं नामचिंतन गा, भजन गा. काय कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कलियुगामध्ये एकच साधन आहे या तोंडासाठी. कुठलं? तुका म्हणे येते भजन प्रमाण, काय थोर पण जाळाले ते. एकच साधना सांगितली, ती नामसंकीर्तन साधन पैसोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. एवढं सोपं सांगितलेलं आहे, तरी सुद्धा आम्हाला ते कळलं. आम्ही बसलो संसाराचं राडगाडगं वडीत. संसार म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू याच्यामधला अंतर म्हणजे संसार. नेमकं संतांना काय सांगायचं बाबा हे आपल्या लोकांना अजून कळलेलं नाही. हा, लक्षार्थ आणि वाच्यार्थ. आम्हाला फक्त वाच्यार्थच कळाला, लक्षार्थ अजून कळालेलं नाही. तुकोबाराय म्हणतात ना, वारी करा, वारी करा. कुठली वारी? कुठली वारी? कुठला पंढरपूर? कुठला विठ्ठल? तर काया ही पंढरी आणि आत्मा हा विठ्ठल. मग वारी करायचा कुठली? अहम वागा सोम वागा प्रेमनगरी वारी, सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. आम्हाला कळलं पाहिजे नेमकं संतांना काय सांगायचंय. बरोबर आहे ना? एक राजा होता, त्याने 3 प्रश्न लावले होते. बाबा माझ्या प्रश्नाची जो उत्तर बरोबर देईल त्याला अर्ध राज्य बक्षीस. एक आंधळा मनुष्य आला, म्हटले राजा विचार प्रश्न. राजाने 2 टोपलीमध्ये मोती आणले, मोती गुरुजी, आणि आंधळ्याला सांगितले ओळख. म्हटले ह्यातले खरे मोती कुठले? त्या आंधळ्याने 2 हातात मोती उचलले आणि सांगितले उजव्या हातातले मोती खरे आहेत. बरोबर निघालं, उत्तर बरोबर आलं. राजाने 10 रुपये बक्षीस दिले. तेवढ्यात राजाची राणी आली तिकडून येताना. मग राजाने विचारलं माझ्या राणीचं भविष्य सांग. आंधळा म्हणाला खरं सांगू? खरं सांग, राग येणार नाही? नाही. बघा हो म्हटलं सांग. मग ऐक राजा, तुझी राणी ही एका नाचनारणीची पोरगी आहे. अहो राजाला तापच भरला. माझी राणी एवढी दानधर्म करणारी नाचनारणीची पोरगी? म्हटले भांडू नका, दूतांना पाठवा आणि माहिती काढा. राजाने सेवकांना पाठवलं, कर्मधर्म सेवकांना बरोबर होतं. राजाची राणी ही एका नाचनारणीची पोरगी होती. पुन्हा राजाने त्याला 10 रुपये दिले. किती झाले? पहिले 10 आणि आताचे 10 किती?
20 झाली. मग राजाने विचारलं माझं भविष्य सांग. आंधळा म्हणाला खरं सांगू? राग येणार नाही? नाही, तू एका भिकाऱ्याचा नातू आहे. राजाची तळ पायाची आग मस्तकाला गेली. आंधळा म्हणाला राजा रागू नकोस, चौकशी कर. राजाने सेवकांना पाठवलं. खरंच उत्तर निघालं, राजा खरोखरच एका भिकाऱ्याचा नातू होता. पुन्हा राजाने त्याला 10 रुपये दिलं. राजाला काही झोप लागे ना. मग राजाने विचारलं म्हणलं आंधळ्या कसं काय सांगितलंस? म्हणलं प्रत्यक्ष अनुमान प्रमाण. नेमकं काय लक्षार्थ आणि वाच्यार्थ? आम्ही फक्त वाच्यार्थ घेतला, लक्षार्थ आम्हाला कळत नाही. आंधळा म्हणाला मी लक्षार्थ मनामध्ये घेतला, इथं अनुमान प्रमाण लावलं. काय? नंबर पहिला प्रश्न, खऱ्या मोत्यांचा गुणधर्म आहे. खरे मोती वजनाला कसे असतात? जड असतात. आता पूर्वीचे हे म्हातारी माणसं तर बघायला गेलं तर अख्खी गातापाठ असेल, काही जणांचा अख्खा हरिपाठ, अख्खा काकडा पाठ असेल. हे काय शाळेत गेले होते कुठं? ह्यांचा अनुभव दांड काय? अनुभव. हा, मांडळ्याने सांगितलं मी अनुमान प्रमाण लावलं. पहिलं उत्तर बरोबर आहे. राणीला कसं ओळखलं? आता ऐका तुमच्यासाठी. तुम्ही बसले माना पाडून, ते सोडा. तुम्ही म्हणजे साध्या नाही, तुमचा पवित्र कुळामध्ये जन्म झालेला आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास. तुम्ही आपल्या बस हे करून. थंडी तरी कुठं आहे आज? एवढी नाही थंडी आज. मला भूक नाही ना लागली? कंटाळ नाही ना आला? नक्की ऐका. मग राजाने विचारलं राणीला कसं ओळखलं? एवढं जरी आजच्या कीर्तनातून घेऊन गेलत ना, आजचं कीर्तन सार्थकी लागलं. एवढं आजच्या दिवसात घेऊन जा. मग त्या आंधळ्यानं सांगितलं भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जी खानदानी बाई आहे, खानदानी कळते ना? खानदानी. हा, इथं बघा डोक्यावर पदर घेतलेले त्या सगळ्या खानदानी. आता नाही त्यांनी घ्यायचा प्रयत्न करू नका, लगेच जाम हुशार हो या. हा, मग त्या आंधळ्यानं सांगितलं भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जी खानदानी स्त्री आहे ती चालताना आपल्या पायाचा आवाज करत नाही. समजत पण नाही खानदानी बाई आले का गेले. मग राजा तुझी बायको जी आली ती म्हटलं काय मांडीवर एक तांब्या शिल्लक राहिला नाही, दान 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 करत आली. त्याच्यावरून मी ओळखलं ही नाचणारणीचीच पोरगी असणार. आणखीन एक तुम्हाला भागवतातला दृष्टांत सांगतो ऐका. तुम्ही सुंदर कीर्तन ऐकताय म्हणून सांगतो ऐका. कलियुगामध्ये उद्धवजींनी देवाला प्रश्न विचारला होता. 11वा स्कंद भागवताचा. नाथबाबांनी सुंदर ओवे लिहिलेले आहेत. उद्धवजींनी देवाला प्रश्न विचारला, म्हणजे देवा भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये स्त्रीला पूजण्याची पद्धत आहे, मानाचं स्थान आहे, स्त्री ही नारी शक्ती आहे. मग या कलियुगामधली खानदानी स्त्री कशी का ओळखायची? भागवतातला पुरावा सांगतो ऐका. मग देवानं उद्धवाला भागवतात एक ओवी सांगितली, ती ओवी ऐका. देवानं सांगितलं उद्धवाला, म्हटलं उद्धवा कलियुगामध्ये तुला खानदानी बाई ओळखायची ना, ती जेवण वाढताना ओळखायची. कशी? किती सोपं आहे. जेवण वाढताना ऐका, तुम्हाला ओवी सगळं सांगतो. महिला मंडळ बैठे बैठे सावधान. हा, खरं खरं बोलायचा. हा, तुमच्या घरी पुरणपोळ्या केलेल्या आहेत, कळते ना? पुरणपोळी पुरणात पोळी का पोळीत पुरण? काय जाऊ दे तिकडं, तुम्ही खायचं काम करा म्हणा फक्त, तुम्हाला काय करायचंय. हा, तुमच्या घरी पुरणपोळीचा बेत आहे, इकडे तुमचा नवरा जेवायला बसलेला आहे, इकडे मुलगा बसलेला आहे, इकडे गावातले काही संत बसलेले आहेत, आणि अचानक तुमचा सक्का भाऊ रक्ताचा त्या दिवशी आला आणि तो सुद्धा त्या पंक्तीत बसला. तुम्हाला शपथ आहे देवाची, खरं सांगायचं तुम्ही एक पुरणपोळी जास्त कुणाला वाढणार? एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. वा वा वा, खऱ्याच बोलल्या. आपण किती ओरडून मेलो तरी आपल्याला पुरणपोळी जास्त. आता वर्षभर या साड्या येतात, फक्त नाव भावाचं असतं. माझ्या भावानं दिवाळीला बट्टी घेतली, पैसे आपल्याच खिशातले असतात. खरं का खोटं? त्या बघा आजीला पटलं बरोबर. हा, खऱ्या बोलल्या. आता ऐका ओवी ऐका भागवतातली. नाथबाबा म्हणतात जेवण वाढताना जी खानदानी स्त्री आहे, जी खरी धर्माला अनुसरून वागणारी जी स्त्री आहे, ती जेवण वाढताना कधी भेदभाव करत नाही. मग इकडं मुलगा असू दे, नवरा असू दे, पती असू दे, गावातली लोक असू दे, तर भाऊ असू दे, जेवताना जी सगळ्यांना समान न्यायानं जेवण वाढते ती कलियुगातली सगळ्यात खानदानी स्त्री. आता ओवी ऐका. अतिथी आणि पिता पुत्राशी भोजन समता नित्य जिशी
धनलोभ नाही मनाशी ती संसारी अधिकारी. हा पण नेमकं काय सांगायचं आहे? मग तो आंधळा म्हणतो राजा ह्याच्यावरनं मी ओळखलं, चालताना तुझी बाई आली दंदन करत त्याच्यावरनं ओळखली मी ही नातनानीची पोळगी आहे. मग राजाने विचारलं मी भिकाऱ्याचा नातो आहे कसं ओळखलं? तो म्हणतो राजा एक तर मी आंधळा माणूस आहे, तुझ्या प्रश्नांची एवढी उत्तरं देतोय आणि तू मला 10,000 रुपये भिकाऱ्यासारखे देतो, मग तू भिकारी नाही तो. दृष्टांत संपला. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. म्हणून ही म्हातारी माणसं बघा, आता मी बोलतोय ओवी, त्याच्या पुढची ओवी बाबा सांगतायत, याला अनुभव म्हणायचा. अनुभव वाचून बडबडते, अनुभवाशिवाय माणसानं बोलायचं नसतं. म्हणून नेमकं काय सांगायचं संतांना? मग काय आहे ना वाचे ना ही वाचा दिली, हे देवाचं नामचिंतन. कारण तिसरा प्रकार सांगतात काया वाचा मने, हा सगळ्यात महत्वाचा प्रकार आहे. हा ज्यानं मन जिंकलं ना, आता मनावर बरंच बोलता येईल, मनावर अख्खं कीर्तन एक पुरं संपणार नाही. मी आता तुम्हाला पळतो सांगतोय. मन दोन आहेत आपल्याला, म्हणून वाक्य काय वापरलेलं आहे? काया वाचा मन म्हटलेलं नाही, मने. तुम्हाला माहिती आहे की मला माहिती नाही, ह्या परमार्थामध्ये असू दे किंवा प्रपंचामध्ये असू दे, माणसाला एक अंतर्मन आणि बाहेर मन आहे. हा आपलं अंतर्मन हे 100% झोपलेलं आहे. एकाचं पण माझं सुद्धा चालू नाही. तुमचं काय घेऊन बसले? बाहेर मनातलं फक्त 25% आपण जागा आहे, बाकीचं 75% आणि पहिलं आतमधले 100, 175% मन आपलं पूर्ण झोपलेलं आहे. आणि त्या मनाला जाग करणं म्हणजे खरा परमार्थ आहे. हा ओवे ऐका, जेणे निज मनाते जिंकिले त्यासी म्या काय वाणू बोले, तेने म्हणजे विकतची घेतले की पोचणे केले विकतेची. नागबाबा भागवतामध्ये म्हणतात, देव उद्धवाला म्हणतात, अरे उद्धवा हा मन, हे मन कसं आहे? मन चंचल आहे, भुंग्यासारखं आहे. भुंगा करतो ना भुंगा, आपली संसारामध्ये तीच परिस्थिती आहे. भुंग्याचं काम काय? भुंग्याला किती बाबा कोरडं लाकूड दिलं, कोरडं लाकूड कळतं ना, सुकलेलं लाकूड, खैराचं लाकूड असू दे किंवा शिसमाचं लाकूड असू दे. आता तुम्ही सर्व सुतार मंडळी आहे ना, बरेचशी तर विश्वकर्मा समाज आहे ना, किती त्याला कोरडं लाकूड द्या, त्याची भेदन करण्याची क्षमता भुंग्यामध्ये असते. परंतु तोच भुंगा कमळाच्या ठिकाणी गेला आणि त्या रसकुंदावर भुलून राहिला, संध्याकाळी तोच भुंगा मरून जातो. आपली परिस्थिती सुद्धा तीच झालेली आहे. हा ओवी ऐका, जो कोरडे काष्ट भेदूनी जाय तो कमळ दली गुंतला ठाय, प्रिया दुखावेल साये म्हणून निर्गमून पाहे आपुला. नाथबाबांची भागवतातली ओवी आहे. नाथबाबा म्हणतात, तुमची आमची अवस्था त्या भुंग्यासारखीच झालेली आहे. हा खरं काय ते आम्हाला कळालेलं नाही. म्हणून परमार्थ करत असताना, परमार्थाची पायरी चढत असताना अंतर्मन आणि बाहेर मन ही दोन्ही मन जागृत जर झाली, आता मनाला ताब्यात घ्यायला. आता उद्धवानं देवाला प्रश्न घेतला, म्हटलं देवा मन हा इंद्रियांचा राजा आहे, या मनाला ताब्यात ठेवण्यासाठी नेमकं काय करता येईल? देव हसले खदा. म्हणतात, अरे उद्धवा, ज्या मनानं 33 कोटी देवांचं वाटोळं लावलं ते मन इंद्रियांच्या ताब्यात कसं येईल? हो येणारच नाही. हा या मनानं इंद्रा पडली बघे, चंद्र झाला काळा, नारद चुकला टाळा भजनाचा, पुन्हा कोणाची थट्टा केली बरी नव्हे थट्टा, भल्या भल्या चलाविला वट्टा, थट्टेने मेला दुर्योधन, भस्मासुर गेला भस्म होऊन, वाली मुकला आपला प्राण बरी नव्हे थट्टा, थट्टा रावणाने केली नगरी सोन्याची बुडवली, थट्टा ज्याची त्याच भोवली बरी नव्हे थट्टा, थट्टा दुर्योधनाने केली द्रौपदी सभे माझी आणली, गदा गाय मांडी फोडली बरे नव्हे थट्टा, थट्टेपासून सुटले 4 जण, शुक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण त्याला नाही भट्टा. चंद्र माहिती ना, चंद्राचे गुरु होते बृहस्पती. त्या बृहस्पतींची पत्नी, तिचं नाव होतं तारा. या चंद्रानं कामांध होऊन या तारेला भोग दिला, म्हणून बृहस्पतीने चंद्राला शाप दिला, तुला क्षयरोग होईल. बरोबर आहे ना? मग या मनानं 33 कोटी जवाना ज्यानं छळलं, तो मन सहजासहजी ताब्यात येणं हे कठीण आहे. म्हणून देव म्हणतात, जर आतल्या मनाला आणि बाहेरच्या मनाला जर आपण ताब्यात आणलं, मग हे ताब्यात आणण्यासाठी एकच पर्याय काय? आपलं मन हे सद्गुरूच्या चरणावर समर्पित केलं पाहिजे.
गुरु महत्वाचा आहे. 7व्या अवतारामध्ये रामप्रभूंना काय गुरु करण्याची गरज होती, तरी सुद्धा वशिष्ठांना गुरु केलं. कृष्ण अवतारामध्ये सांदीपनीना गुरु केलं. अहो जगाच्या मालकाला गुरु करायची गरज होती. सद्गुरु वाचून सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. म्हणून तुकोबाराय म्हणतात, कायेन वाचेन मनानं जर त्या परमेश्वराला आपण शरण गेलो तर 2 गोष्टी संसारामध्ये बाधक आहेत. कुठल्या? काम आणि क्रोध. आता ऐका, अर्जुनानं देवाला प्रश्न विचारला. 3रा अध्याय ज्ञानेश्वरी उघडून बघा. अर्जुन देवाला म्हणतोय, देवा षडविकार सांगितले, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार. याच्यापैकी 2च घातक आहेत, काम आणि क्रोध. मग कलियुगामध्ये नेमकं माणसाचं आचरण कसं असेल? देवानं सांगितलं, ओवी आहे का ज्ञानेश्वरीतली, आता केनम प्रयुक्तोयाम पापम चरित पुरुषः अनिच्छन्नापि वैष्णव बलदेव नियोजितः. अर्जुन म्हणतोय, देवा कलियुगामध्ये या काम आणि क्रोधाची बाधा नेमकी कुणाला होणार? देव हसले आणि सांगितले, कलियुगामध्ये काम आणि क्रोधाची बाधा ज्ञानी माणसाला सगळ्यात पहिल्यांदा होणार, मूर्ख माणसाला नाही. म्हणून बघा, जिथं ज्ञान आहे तिथं अहंकार. ती ज्ञानोबारांची ओवी तुम्ही नवल अहंकाराची विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी अहंकार लागत नाही. जिथं ज्ञान आहे, जिथं भक्ती आहे, जिथं वैराग्य आहे, तिथं हा अहंकार दडून बसलेला असतो. आणि देव म्हणतात, माझी भक्ती करत असताना, माझी पूजा अर्चना करत असताना ज्याला अहंकार झाला त्याला मी माझ्या हाताने यमाच्या हातात देतो. ओवी आहे का भागवतातली. साधिता माझे भक्ती का ज्ञान, ज्याशी चढे गर्व अभिमान, त्याची मी आपल्या हाती जाण, आंदन दिले महादोषा. ही भागवतातली ओवी आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचा माणसाने अहंकार करायचा नाही. विश्ववैभव तुमच्याकडे असू दे, किती कोट्यावधीची संपत्ती असू दे. अहो करोडपती जगातला 2 नंबरचा श्रीमंत कोण होता? शबास. कोण होता? रावण. किती रुपये बरोबर घेऊन गेला हो? किती? तुका म्हणे ज्याची संपदा एवढी निसंगाती कवडी. ऐका, तुम्हाला वाटत असेल रावणाकडे करोड रुपये होते. इकडे रावणाने एक साखर कारखानामध्ये काढला होता, पण तो बंद केला 1 वर्ष. तुम्हाला वाटत असेल ते पैसे घेऊन रावण सुखी होता? अजिबात नाही. कारण खुदा जब देताय तो छप्पर फाडके देताय, एवढंच तुम्हाला माहिती आहे. पण त्याची पुढची मन माहिती नाही. जब लेताय तो चमडी उधेड के लेताय. हा निसर्गाचा नियम आहे. नाही का? तुम्हाला वाटेल रावण सुखी होता? अजिबात नाही. काय काय होतं रावणाकडं? 80,000 बायका एकट्या रावणाला होत्या. गुरुजी चेष्टा आहे? आपली एक आहे ती आपल्याला बाजारात गरगर गरगर फिरवते. खोट आहे? आपण आता महिनाभर एवढा कामाला जातो आणि बाजारात गेल्यानंतर पैसे कुणाकडे असतात? पिशवी बाजाराची कुणाकडे असते? पैसे मॅडमकडे, पिशवी आपल्याकडे. 2 किलो कांदे टाकायच्या पिशवीत, 2 किलो बटाटे टाकायच्या पिशवीत. आम्ही अख्ख्या हमालासारखे बाजारात या फक्त पैसे द्यायला पुढं. 80,000 एकट्याला होत्या. 1 लाख मुलं होती, 1.25 लाख नातू होते, 1.25 लाख पंतू होते. अख्खी लंका सोन्याची होती. किती? 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 1.25 लाख पंतू. एकटा निवडणुकीला उभा राहिला असता तर बिनविरोध निवडून आला असता रावण. एवढं मतदान एकट्याच्या घरात होतं. पण काय हाल झाले त्याची माहिती आहे? तो रावण सुखी नव्हता. त्याच्याकडे पंचपक्वान्न होतं, पण त्याला भूक लागत नव्हती. झोपायला मोठी गादी होती, पण गोळ्या घेतल्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. तो भगवान शंकराचा भक्त होता. त्याने एक स्तोत्र लिहिलेलं आहे, तांडव स्तोत्र, संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. त्या स्तोत्रामध्ये तो भगवान शंकरांची विनवणी करतोय. म्हटले ऐका, कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन शिरस्त मंजली वनम कदा सुखी भवम्यम. तो रावण भगवान शंकरांना म्हणतोय, देवा माझ्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, इष्टट आहे, धन आहे, दौलत आहे, परंतु मला लंकेमध्ये सुख वाटत नाही. मग मला सुख प्राप्त होण्यासाठी मी एखाद्या हिमालयाच्या गुहेमध्ये जाऊन उगवते सूर्याला तिथून वाहणाऱ्या नदीमध्ये उभं राहून शिरस्त मंजली वनम कदा सुखी भवम्यम, माझ्या जीवनात मला सुख कधी प्राप्त होईल असं कोण म्हणतोय? रावण.
ज्याची अख्खी लंका सोन्याची होती, आपल्याकडे काय आहे? एकच अंगठी, ती सुद्धा सासऱ्यानं घेतलेली. इथं जेव्हा काय काय लोक एवढी शायनिंग मारतात समाजात, इथं आमटी वाढ, इथं हे वाढ, अरे बाबा ती ठेवात मध्ये, सासऱ्यानं घेतलेली आहे माहिती आहे आम्हाला. म्हणून सांगतो, डोळे उघडा. तुम्हाला वाटत असेल सगळ्यात श्रेष्ठ मौल्यवान जर या कलियुगात कुठली गोष्ट असेल तर हा 3.5 हाताचा नरदी आहे. अहो कोट्यवधीची संपत्ती आहे आणि जर ह्याच्यात पचलंच ना आतमध्ये, काय आग लावायची त्या संपत्तीला? काय करायचंय? काय करायचंय? म्हणून जेव्हा हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तेव्हा तू आपल्या सोयीत पाये तीर्थयात्रा जाय चुकू नको. आणि बसलो संसाराच्या मागं, संसार करत. संसार कसा आहे? किती लटिका व्यवहार सर्व संसार वाया येरा दारा हरिविनं, किंवा संसार दुःख मुळे चौकडे, किंवा संसाराच्या अंगी अवघीचं व्यसन आहे. किती तुम्हाला उदाहरणं सांगू? संसारामध्ये सुख नाही, संसारामध्ये सुख आहे कधी माहिती आहे? चौघाने उचलल्याच्या नंतरच. तोपर्यंत घराचा हप्ता नाही, गाडीचा हप्ता नाही, कुणाची पतपेढीचं कर्ज नाही, उचलल्यावर शांत झोपतो. नाही तर रोज भीती, पतपेढीवाला येतोय का गाडीचा हप्ता येतोय, असते ना भीती. म्हणून हे जीवनातलं खरं सत्य आहे. म्हणून ही 3.5 हाताची नाव आहे. ही या संसाररूपी भवसागराच्या समुद्रामध्ये हेलकावे गाते. बऱ्याच संसारात लाटा उसळतात. कसल्या? प्रारब्ध, क्रियामान आणि संचित. आणि म्हणून उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी आणि चुकवी व्यथा जन्माच. म्हणून जीवनामध्ये सत्कर्म करा. आम्ही संसाराच्या मागे आमचं आयुष्य फुकट घालवलं बाबा, फुकट घालवलं. संतांनी मात्र संसारावर तिळांजली दिली. जशी ज्यांची आज पुण्यतिथी आहे, जळोजी आणि मळोजी. तसं बघायला गेलं ना महाराज, तर तुमच्या विश्वकर्मा समाजाचे या जगावर खूप मोठे उपकार आहेत. तुम्हाला माहिती आहे काय नाही ते मला माहिती नाही. आता तेवढा मला वेळ नाही म्हणून, नाही तर एका विश्वकर्मावर अख्खं कीर्तन होईल. विश्वकर्मामध्ये सामान्य देवता नाही महाराज, अख्ख्या. तुम्हाला एवढंच माहिती आहे फक्त विश्वकर्मा, पण विश्वकर्माचे 10 अवतार झालेले आहेत. प्रत्येक देवाच्या अवताराबरोबर विश्वकर्मा त्यांच्या सोबत होते. तुमचा अधिकार साधा नाही. पूर्वीच्या काळी 10 विश्वकर्मातला 2 नंबरचा होता भुवन विश्वकर्मा. त्या भुवन विश्वकर्मापासून या कलियुगामध्ये जी सुतार पांचाळ समाजाची जी उत्पत्ती झाली ना, ती त्या भुवन विश्वकर्मापासून. त्यानं या सृष्टीचा विस्तार करण्यासाठी आपल्या मुखातून 5 मुलांची उत्पत्ती केली. मनु, मय, त्वष्टा, दैवज्ञ आणि शिल्पी. मनु म्हणजे लोखंडाचं काम करणारा, मय म्हणजे लाकडाचं काम करणारा, त्वष्टा म्हणजे चांदीचं काम करणारा, दैवज्ञ म्हणजे सोनार, आणि शिल्पी म्हणजे नाही, शिल्पी म्हणजे दगडाचं काम करणार. हा, अशी प्रत्येकाला 5 जणांना 5 कामं वाटून दिली. 5 मुलं उपवार झाली. आता विद्याभ्यास करणं गरजेचं होतं. आणि तेव्हा असं म्हणतात, सृष्टीच्या सुरुवातीला या 5 विश्वकर्माच्या मुलांनी मनु, मय, त्वष्टा, दैवज्ञ, शिल्पी 5 ऋषींकडे विद्याभ्यासाला पाठवले. आणि सगळ्यात पहिल्यांदा ब्राह्मणाच्या अगोदर जर 4 वेद 6 शस्त्र 18 पुराणामध्ये पारंगत कोण होते तर ते विश्वकर्मा समाजाचे लोक. तुम्हाला कुठे माहिती आहे? तुम्ही फक्त विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी, खरा विश्वकर्मा आम्हाला अजून कळलेला नाही. आता थोडासा तुमच्या समाजावर थोडासा अन्याय झाला त्यावेळेला, सांगतो ऐका. मनु लोखंडाचं काम करणारा, मय लाकडाचं काम करणारा, त्वष्टा चांदीचं काम करणारा, तांब्याचं काम करणारा. त्याच्यामध्ये 2 जण होते. कोण कोण? तांब्याचा आणि सोन्याचा व्यवसाय करणारे त्वष्टा आणि देवज्ञ. हे 2 जण थोडेसे अहंकारी होती महाराज. का? निश्चितच सत्ता आली, संपत्ती आली, ऐश्वर्य आले, इष्ट आले, माणसाला अहंकार येतो. आणि त्याच दोघांमुळं सुतार समाजाला एक गोष्ट भोगावी लागते आजही. हां, तर आता तेवढा वेळ नाही मला सांगायला, कधीतरी वेळ येईल तेव्हा बघू. तुमचा समाज हा सामान्य समाज नाही महाराज. विश्व ब्राह्मण म्हणून सुतार समाजाला तेव्हाच्या वेळेला वेदशास्त्रामध्ये पुरावा आला. हे आणि हे करायचा अधिकार नाही. ही साधी गोष्ट आहे. केवढा मोठा अधिकार आहे. आता जळोजी मळोजी केवढा मोठा, तुम्हाला माहिती आहे ना. पंढरपूरला सगळे गेले. जुनं आता मंदिर आहे. त्या जुन्या मंडपाचं जे
समोरचं जे सभा मंडप आहे कुणी बांधलेलं आहे? कुणी? हा, जळोमळो जे दोघे भाऊ होते, हा, सुतारकीचा धंदा होता, सुंदर लाकडाचं फर्निचर करायचं वगैरे वगैरे असं. एकदा त्याने एका गावामध्ये एका सावकाराचा मोठा बंगला बांधायचं काम घेतलं आणि काम सुरू झालं. अर्धा बंगला झाला, नेमकी पंढरपूरची वारी आली. अहो आता ते खरे देवाचे भक्त होते महाराज. ते म्हणले मरू दे तिकडं काम, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. टाकलं ते काम अर्धवट आणि गेले ना पंढरपूरला. गेले ते बरेच दिवस आलेत नाही. इकडे जगाच्या मालकाला काळजी वाटायला लागली. अरे म्हटलं यांनी काम तर घेतलेलं आहे, परंतु काम पूर्ण झालं नाही तर तो श्रीमंत त्याला काहीतरी शिक्षा करेल. म्हणून देवानं जळू आणि मळूजीचा अवतार घेतला आणि ती राहिलेली बिल्डिंग पूर्ण केली. एवढे अधिकार हे संतांचे आहेत. बरोबर की नाही? म्हणून या कलियुगामध्ये संतांनी आम्हाला मार्ग दाखवला. कुठला? काया नंबर 1, वाचा नंबर 2 आणि तिसरा मन. या तिघांनी जर परमेश्वराच्या चरणी जर प्रार्थना केली तर काम आणि क्रोध या 2 गोष्टी. मग आता कामाचे निध आहे, ब्रह्मकन्येशी धरू पाये, मग पराशर काय केले भोगली तव दुर्गदा. कामामध्ये भल्या भल्याने आपल्या जीवनाचं वाटोळं लावून घेतलं. चंद्राला कामावरता आला नाही, इंद्राला कामावरता आला नाही, भगवान शंकरांना कामावरता आला नाही. बरोबर आहे ना? ऐका, काम किती डेंजर असतं. ऐका, महाभारताचं लिखाण चाललं होतं. महर्षी वेदव्यास महाभारत सांगत होते आणि त्या व्यासांचा शिष्य होता, त्याचं नाव होतं जैमिनी सर. तो जैमिनी ओव्या लिहत होता. ओव्या लिहिता लिहिता एक ओवी आली संस्कृतातली. काय? मात्रा स्वत्राहा दुरित्रावा न विविक्तासो नो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसो अपि आकर्षति. जैमिनीनं व्यासाला विचारलं, म्हटलं गुरुदेव ह्या ओवीचा अर्थ काय? मग व्यासाने सांगितलं, कलियुगामध्ये ज्ञानी माणसालाच काम आणि क्रोधाची बाधा जास्त आहे. जैमिनी म्हणाला मला हे पटत नाही. व्यास म्हणाले तुला तसं कळणार नाही. व्यासाने ते लिखाण थांबवलं. व्यास तीर्थयात्रेला निघून गेले. बाहेर गेले आणि सुंदर असा एका स्त्रीचा वेश धारण केला. योग सामर्थ्याने पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये ती स्त्री ओलीचिंब झाली आणि त्या जैमिनीच्या जवळ येऊन उभी राहिली. जैमिनीनं लांबून पाहिलं, एक भिजलेली स्त्री पर्णकुटीच्या बाहेर उभी आहे. लांबून पाहिलं, डोळे फिरले ना महाराज. मनात म्हणतोय अरे ही बाहेर कशाला उभी? तिला जवळ बोलवलं, यज्ञ मंडपाच्या जवळ. म्हटलं ये ये जवळ ये. ती स्त्री 25 पावलावरून जवळ आली. काम दुप्पट वेगाने जागा झाला मनामध्ये. हा, तू मनात म्हणतोय आता जर ही मला भेटली तर. कोण म्हणतोय? पहिला जो म्हणत होता ज्ञानी माणसाला काम आणि क्रोधाची बाधा होत नाही, तो महर्षी व्यासांचा 1 नंबरचा शिष्य. मग त्याने विचारलं डेअरिंग करून, म्हटलं सुंदरी तुला प्राप्त करण्यासाठी मला नेमकं काय करावं लागेल? ती म्हणाली सोपं आहे, मला खांद्यावर घे आणि यज्ञकुंडाला 4 फेऱ्या मार, 6 फेऱ्या मार. तो म्हणला सोपं आहे. घेतलं ना तिला खांद्यावर. पहिली फेरी मारली जड, दुसरी फेरी मारली जड, तिसरी फेरी, चौथी फेरी जड जड लागली. 5व्या फेरीला एवढी जड झाली, आता तिला टाकणार खाली तेवढ्यात एवढी लांब लचक दाढी त्या बाईची त्याच्या हातात आली खाली. आता ती काय बाई होती? कोण होते? व्यास होते. व्यास. चेहरा पडला ना महाराज. मग व्यासाने सांगितलं, म्हटलं जैमिनी तुला मगाशी काय म्हणत होतो? आता कामाचे निध आहे. कलियुगामध्ये ज्ञानी माणसालाच काम आणि क्रोधाची बाधा जास्त आहे. मग या ओवीचा अर्थ ऐका. कलियुगामध्ये ही ओवी ऐका. मात्रा आई, स्वत्रा मुलगी, दुरित्रावा बहीण. आई, मुलगी आणि बहीण. शहाण्या माणसानं, ज्ञानी माणसानं एकांतामध्ये या 3 व्यक्तींपासून लांब राहायचं. कारण काम हा एवढा डेंजर आहे. अहो पराशरासारख्या माणसाला ज्यानं काम आवरलं नाही, भगवान शंकरांना ज्यांना काम आवरता आला नाही, तिथं तुमचं आमचं काय घेऊन बसले? म्हणून 2च गोष्टी परमार्थाला बाधक आहेत, काम आणि क्रोध. आता ज्ञानोबारांनी याच्यावर कितीतरी ओवाळलेल्या. काय? हे ज्ञानविधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग जे, जेने सत्य. किती ओवे सांगू तुम्हाला. जेने सत्याचा भोगसा काढिला, असत्या तृणकुट भरिला, तो दंभ वाढविला ही जगी. हा, हे जळे विन बुडवती, अग्नी विन जाळती. कितीतरी ओवे सांगतील. एवढा जबरदस्त असणारा काम आणि क्रोध, या 2 गोष्टी कायेनं वाचेनं मनानं परमेश्वराला जर शरण गेलो तर जीवनामधल्या परमार्थाला आणि प्रपंचाला पोषक असणाऱ्या 2 गोष्टी जीवनातून नाश होतात. अभंगाचं पहिलं चरण.
काया वाचा मने झाला विष्णुदास 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 काम क्रोध त्यास बाधित काम क्रोध त्यास बाधित विश्वास तो करी स्वामी वरिता विश्वास तो करी स्वामी वरिता काया वाचा मने झाला विष्णुदास काम क्रोध त्याच बाधिताना आणि एकदा का काम आणि क्रोधाची बाधा गेली की परमेश्वरावर आमचा विश्वास होतो आणि मग एकदा का परमेश्वराचा विश्वास आमच्यावर आला की जगाचा मालक आमच्या सुखदुःखामध्ये आमच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. कुंतीनं भीमाला सांगितलं, म्हटलं भीमा बरेच दिवस कृष्णाला जेवायला बोलवलं नाही, जा निरोप घेऊन मी जेवण बनवते, कृष्णाला जेवायला बोलव. भीम म्हणला आई जेवण बनव, मी त्याला लगेच बोलवतो. कुंती म्हणली का ह्याच्या गोळ्या संपल्या का काय? हस्तिनापूर कुठं, द्वारका कुठं, बरोबर ना. भीम म्हणतो आई जास्त बोलू नको, तू जेवण बनव, मी त्याला 1 मिनिटात बोलावतो. हा मग कुंतीनं जेवण केलं, भीमाला सांगितलं भीमा बोलाव तुझ्या देवाला. भीमानं काय केलं माहितीये बाबा, गदा घेतली गदा. तर भीमाची गदा म्हणजे ती का आपल्या नमनातली गदा नाही, भारुडी. हा भीमाने अशी गदा घेतली, बाहेर अंगणात गेला, गरगर 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 फिरवली, उंच आकाशात टाकली आणि गदेच्या खाली जाऊन उभा राहिला. देवाला म्हटलं असलाच माझं तर येऊन वाचव. एका क्षणाचा विलंब न लावता वरच्या वर येऊन देवानं गदा धरली. याला म्हणायचं विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. आता तुमच्या स्वामीवर आहे काय तुमची सत्ता? तुमचे स्वामी काय वड लबाडीचा कारभार चाललेला आहे सगळं. महिला मंडळ मार्गशीर्ष गुरुवार करताना काय फरक पडला काय? नाही ना, कुणी कुठाने तुम्हाला करायला सांगितले? आणि मार्गशीर्ष मान्यता देवी येते, बाकीच्या दिवशी ती काय तीर्थयात्रेला जाते काय? महाराज इथं म्हातारी आजी एखादी नाही. हाजी तुमच्या काळामध्ये देव्या होत्या, त्यांना काय डोळे, ते मंगळसूत्र, दागिने काय होते? बांगड्या बिंगड्या फक्त नारळच होता. ह्याने कुठनं गोष्ट शोधून आणले? आता तुम्ही मला सांगा, खरं खरं सांगा, तुमच्या गळ्यामध्ये जो मंगळसूत्र आहे त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे? तुमच्या. बरं, तो खुशाल तुम्ही जर लक्ष्मीला काढून घातला तर लक्ष्मी तुमची कोण झाली? कोण? आता नाही बोलणार आहे, जा हुशार आहे त्या. हां काय झालं मला काय समजतच नाही महाराज. भारतीय हिंदू धर्म संस्कृतीमध्ये स्त्रीची सगळ्यात मोठी पूजा पतिव्रते जैसा भ्रतार, किंवा तुका म्हणे पतिव्रता तिची. तुम्हाला काशी, गया, प्रयाग, अयोध्या, मथुरा कुठं काशी करायची गरज नाही. किती जणांनी काशी केले इकडं? कुणाकुणाची काशी झाले? नाही गेल्या काशीला? एक पण गेली नाही. नाही ट्रिप काढा गुरुजी पुढच्या वर्षी. हां पण ऐका, काशीला जा, गयेला जा, प्रयागला जा, पंढरपूर सारखा देव कुठंच नाही, कुठंच. काशीला गेला तरी 25 फुटावरनं दर्शन आहे. काशीला का जायचं तर म्हणे काशीला मोक्ष मिळतो. काशीला मोक्ष कधी आहे बाबा? हा मेल्याशिवाय मोक्ष नाही. पुरावा उघडा ज्ञानेश्वरी, मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, परी वेचणे लागे शरीर जे गावी. एक मनुष्य म्हणाला मी गंगा नदीत जाऊन आंघोळ करेन. गंगा कळते ना? अय गंगा काय गंगांची तोंड एकीची. तर पूर्वी गुरुजी नावं लय भारी होती का हो? गंगाबाई, सरस्वतीबाई, जमुनाबाई, काय नावं, सिंधुबाई. आता सगळे वावले त्यातल्या. आताची नावं डॉली, आंटी, बंटी, घंटी, काय ती नावं. लय डेंजर सध्या हे कलियुग आहे, बरोबर आहे ना.
गंगा नदीमध्ये मोक्ष आहे, परंतु ऐका ज्ञानोबाराय म्हणतात गंगा नदी ही खोल आहे, तिथं बुडून मेल्याशिवाय मोक्ष नाही. सुचित्व सुची गंगा होय, पाप ताप समूळदाय परितया लागे बुडणे एक. हा एकदा म्हणा मग हिमालयावर जाईल, हिमालयावर मोक्ष मिळतो. अरे बाबा बरोबर आहे, हिमालयावर थंडी जास्त आहे. ज्ञानोबारायांची ओवी ऐका. हा हिमवंतु हिमदोष खाय परी जीविताची हानी होय, तैसे सुचित्व हे सज्जनांचे. म्हणून बाबा रे असा एकच देव आहे ज्याला कायेनं वाचेनं मनानं प्रसन्न झाल्यानंतर जीवनामधले काम आणि क्रोध नष्ट होतात. एकदा काम आणि क्रोध गेले की देवावर विश्वास तो करी. स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्याचा. म्हणून सगळ्यांनी एकदा अंग सोडा. हा हे सुंदर नरदेह मिळालं, हे देवाचे आपल्यावर उपकार आहेत. एक जण म्हणाला बुवा काय देवाने उपकार केले हो. अहो कोरोनाच्या काळात शेजाऱ्याला नेल्याने आपल्याला ठेवलं, हे काय कमी उपकार आहेत? हे कमी उपकार आहेत? बरोबर आहे ना. आपल्या शेजाऱ्याला तडमडून तडमडून नेलं आणि आपल्याला जिवंत ठेवलंय. काय देवाचे आणखीन काय उपकार असले पाहिजे. म्हणून ही 3.5 हाताची नाव आहे. ही नाव या प्रारब्ध क्रियामान संचित रूपी या भवसागरामध्ये डकमाळ्या खाते. हिला जर पलीकडे न्यायचे असेल तर या नावेचा नावाडी कोण आहे? अंतकाळीचा सोयरा. आणि तुका म्हणे विठूधरा. म्हणून ही नाव आहे. कशी आहे? डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, नाव रे. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. मिळालेला देव सार्थकी लावा. 8व्या अवतारामध्ये एका बाईनं देव सार्थकी लावला ना. कोण होती ती? 16,108 बायका होत्या देवाला. एकीलाही मांडीवर घेतलं ना, एकीलाच मांडीवर घेतलं. कोण? राधा. काय आपली राधा नव्हती? नवऱ्याच्या अंगावर धावून जाणारी 3-3 वेळाला. काय केलं होतं राधेनं? राधा सुधबुध आली होती. मैं तो सुधबुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. जोत जला दे प्रीत लगा दे, चरणों में ले ले बंसी वाले ओ मुरली वाले, बंसी वाले ओ मुरली वाले, बंसी वाले ओ मुरली वाले, बंसी वाले ओ मुरली वाले. साऊंडवाले दादा कोण आहेत? एकदा साऊंडवाल्यांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. वा 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 वा. असं वाटतं उजडपर्यंत कीर्तन करायला काय हरकत नाही. करूया का काकड्यापर्यंत? काय हो यांचा ओव्हर टाइम लय डेंजर आहे म्हणतात. चालेल म्हणतायत. नको नको. कुठलीही गोष्ट वमन येते मनी उलटी होईपर्यंत कुठलीच गोष्ट. डॉक्टर पहिल्याच फेरीत पूर्ण डोस देतात बरोबर. पहिल्या फेरीत नॉर्मल डोस. ह्या गोळ्या घ्या, सकाळी 1, दुपारी 1, संध्याकाळी 1, 3 दिवसांनी परत या. पहिल्या फेरीत कुठलाच शाळा डॉक्टर पहिला डोस चांगला देत नाही. म्हणून ऐका, सगळ्यांनी टाळी वाजवा. हाताने नामचिंतन केलं पाहिजे. बरोबर आहे ना. पण आपल्याला जे फुकट मिळतं ते कळत नाही. आम्ही संसारामध्ये अडकून पडलो. काय संसारामध्ये आपलं नाही? बायको आपली नाही, मुलं आपली नाही, सगळे आपले नाही, सोगरे आपले नाही. कोण कुणाचं आहे? नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाचे, भाऊ कुणाचे, कोण कुणाचे, सगळेच रे. मेल्या पाटी रडती कशाला, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कुणी. कोण आपलाय? बायको आपली नाही, मुलं आपले नाही, सगळे सोयरे आपले, कोणच कुणाचं नाही. म्हणून एकच आपला सोयरा आहे, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठूधरा. म्हणून सगळ्यांनी एकदा हातानं टाळी वाजवा आणि मुखानं परमेश्वराचं नाम घेतो.
काया वाचा मने झाला विष्णुदास कामक्रोध त्यास बाधी दिला विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता वेदद तुका म्हणे चित्त करारे निर्मळ ते ओनी गोपाळ राहे तेथे विश्वास तो करी स्वामी वरी सत्ता सकळ भोगिता वेदाचा विठाला जगद्गुरु तुकोबाने शेवटच्या चरणामध्ये म्हणतात जगाच्या मार्गाने आपल्या चित्तामध्ये येऊन बसावंसं वाटत असेल तर एकच गोष्ट करा तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तेथे. पण आमचा संसारच आमच्या चित्तामध्ये बसलेला आहे. पंढरपूरला गेलो तरी 4 दिवस झाले की लगेच पप्याच्या आईची आठवण येते. ती काय करत असेल तिकडं. बरोबर आहे ना. हा हे लय डेंजर काम झालेलं आहे. आपली वारी लय वारी. हा आपली लोक वारीला जातात. वारीला गेले ऐका बोलू नका बोचके असतात बोचके ते एकदा खोलीत ठेवले की आमची लोक पहिली खरेदीला सुटतात. मग कोण पोरग्याला चड्डी घेतोय बरबुडा घेतोय कोण टोपरा घेतोय आंग्र घेतोय काय काय लोक तर कांदे बटाटे घेऊन येतात पंढरपुरातनं. कशाला फटकीला गावायला जातात तिकडे काय माहिती. कशाला जायचं पंढरपूरला. पहिला विधी आहे काय. पंढरपूरला गेल्यानंतर पहिला विधी शाबाश चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा. नंतर दुसरं दर्शन कुणाचं आहे. सगळ्या संतांचा शिरोमणी अवघीच संता एक वेळ भेटी आणि पुंडलिका दृष्टी देखलिया. अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. का पंढरपूरला जायचं तर 108 तीर्थ तुमच्या आमच्यासारख्या मलिन लोकांनी आंघोळ केल्यावर मलिन होतात आणि ती शुद्ध होण्यासाठी कुठे येतात चंद्रभागेत येतात. हे मी कोणतरी सांगत नाही. ऐसा शंकर सांगे ऋषी जवळी सर्व तीर्थे मध्यान काळी येती पुंडलिका जवळी करती आंघोळ वंदिती चरण. हे कोण सांगतोय पंढरपूरचा पहिला वारकरी. हा कोण आहे पहिला वारकरी. शंकर म्हणजे तो आपल्या गावातला शंकर नाही. तो गेला बैल घेऊन नदीवर. त्याला पंढरपूरला जायला वेळ. भगवान शंकर हा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. माहिती आहे ना पंढरपूरचा पहिला वारकरी. कसा जातो पंढरपूरला भगवान शंकर. ब्रह्मादिकनाथ सती उभ्या जोडोनी हात. रंभाधिकनाथ ती उभ्या जोडून आत त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. म्हणून सुंदर असा नरदेव मिळाला. एक दात पडला तर बसवा किती खर्च येतो 20-22 हजार रुपये येतो. 32च्या 32 देवानं फुकट दिले आम्हाला. काही लोकांनी विमल गुटखा खाऊ खाऊ वाट लावली त्याची. हा सोपं आहे. दाताची किंमत ज्याचे पडलेत त्याला विचारा. गटारी आल्यावर त्याला नाही काय काय कसं वाटते पण दातच नाही ते खाणार काय. हा म्हणून 3.5 हाताची मिळालेली काया ही परमेश्वर चरतावर विलीन करा. संसारामध्ये सुख शोधण्याच्या भानगडीत पडू नका. संसारामध्ये काय मागावं आणि किती मागितलं तरी आपलं समाधान आहे का हो. आज 2,000 भेटले तर उद्या 4,000 कसे. 4,000 भेटले तर 10,000 कसे. बरं आहे ना. शेवटचा दृष्टांत सांगतो. आपली वेळ झालेली आहे 10 मिनिटं राहिलेली आहेत. ऐका संसारामध्ये मागणी कशी असली पाहिजे. एक डॉक्टर होते आणि त्यांची पत्नी होती. ती जराशी किरकिरी होती. हां ते क्लिनिकमध्ये गेले. नेमका एक पोटात दुखणारा मनुष्य आला. हां आणि त्याच्यासोबत एक जोडीला असतो माणूस. त्या डॉक्टरनी त्या पोटात दुखणाऱ्याला इकडच्या खाटवर झोपवलं आणि तो बरोबर आला त्याला इकडच्या खाटवर झोपवलं आणि असं इंजेक्शन काढलं आणि भरत होते. तेवढ्यात बायकोचा फोन आला. तुम्हाला समजत नाही आज माझा बड्डे आहे. आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे. पहिल्या घरी या. तो म्हणतो अगं जरा थांब हा पेशंट आलाय त्याला तेवढं बघू दे. ते म्हणते मरू दे पेशंटला तिकडं पहिल्या घरी या.
ते डॉक्टरांनी फोन ठेवला आणि त्या तंद्रीत इंजेक्शन काढलं. तो पोट दुखत होता, तो राहिला बाजू. असं खोमसलंय धरून. आले बा डॉक्टर घरी. आता बायकोच्या पुढे देवाचं चाललं नाही, ते आपलं काय घेऊन बसले. काय काय लोक लग्नाच्या आधी वाघ होते, वाघ. बायको केले होत नाही, मी मांजर झाले. घरोघरी त्याच परी. हा, न सांगे. काय हुशार आहे तू या. ऐका, डॉक्टर साहेब घरी आले. मी संसारातली फजिती सांगतो तुम्हाला, ऐका. लाजचं प्रमाण आहे. खूप छान कीर्तन ऐकताय तुम्ही. तुमच्यासारखे ऐकणारे आहेत ना, तो खरोखर काकड्यापर्यंत सुद्धा कीर्तन चालू शकतो. पण नको आता. हां, जातानाच गुरुजींनी मला इंजेक्शन दिलेलं आहे. हा, ऐका. घरी आले डॉक्टर. म्हणजे काय बाई तुझी मागणी तरी काय. तिनं काय मागावं, काहीतरी चांगलं मागावं. नाही, ती म्हणते असं वाद्य मला आणा की जे कुणी वाजवलेलंच नसेल. तर डॉक्टर साहेबांनी डोक्याला हात लावला. वाद्य म्हटलं ते कुणी ना कुणीतरी वाजवलेलं असणार. छेचे म्हणले मला माहिती नाही, मला न वाजवलेलं वाद्य आणून द्या. घेतल्या त्यानं बॅगेत 2 लाख रुपयांनी गेला पुण्याला आणि मुंबईला. पण ज्या दुकानात वाद्याला हवा हात लावेल तो कुणी ना कुणीतरी वाजवलेलंच होतं. शेवटी वैतागला आणि घरी आला. कोल्हापूरच्या स्टँडला उतरला. तेवढ्याच समोरून त्याचा एक मित्र आला. त्यानं बघितलं आपल्या मित्राचा चेहरा पडलेला आहे डॉक्टरांचा. म्हटलं काय रे बाबा, नाराज काय. म्हटलं काय करू, बायकोची मागणी जेवढी डेंजर आहे की मी पुरी करू शकत नाही. काय मागितलं. म्हटलं असं वाद्य मागितलंय की ते कुणी वाजवलेलं नसेल. तो मित्र म्हणाला तू कशाला आल्या का घाबरतो, माझ्याकडे आहे ना वाद्य. किती खर्च येईल. 50,000, 1 लाख. छे म्हणला 200 रुपयाचं. काय म्हणतो. हे म्हणले तुला 5,000 ठेव, पण असा वाद्य आण माझ्या बायकोचं समाधान झालं पाहिजे. तो लय हुशार होता. त्याने काय केलं, एक मडकं घेतलं. बाबा मडकं कळतं ना, बोलू नका. मडकं कळतं ना, मडकं. आता ते कलियुगातली पोरं आहेत. हां, ते गडबड करणार आहेत. कलियुगामध्ये डेंजर काम आहे. हां, आता बसता ते नशीब समजा, नाही तर कलियुगात पोरं कीर्तनाला बसत. गेला तो जमाना. परत इकडं आमचं रत्नागिरीला खाली कीर्तन होतं. एक पोरगा अशीच गडबड करत होता. म्हणलं शांत बस जरा. तो म्हणतो बुवा माईकवर 2 तास तुमचीच बगबग चाललेली, मला कुठे शांत बसा सांगता. मी म्हटलो माझ्या डोक्यातच दगड घाला. म्हटलं नाव काय रे तुझं. मला मंगेश. त्यानं मला विचारलं बाबा. म्हणतो बुवा तुमचं नाव काय. म्हटलं माझं नाव निलेश. त्याला म्हटलो मी म्हटलो जरा आगावच दिसतोय. म्हटलं तुझा जन्मदिवस कुठला आहे. तो म्हटला शनिवार. आता त्यानं गप्प बसायचं ना बाबा. तो उलट मला म्हणतो बुवा तुमचा जन्मदिवस कुठला. मी म्हटलो रविवार. तो म्हणतो तुम्ही बुवा असून खोटे बोलताय का. म्हटलं रविवारी सुट्टी असते. एक पोरगा 12 दिवस शाळेतच गेला नाही. ते गुरुजी त्याला शोधायला घरी आले. ते आजोबा बसले होते उन्हाला बाहेर शेकोटीला. त्यांनी बघितलं गुरुजी आता. म्हणजे लप 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 बंड्या लप, गुरुजी आले तुला शोधायला. ते म्हणतात आजोबा माझं मरुदे तुम्हीच लपा. ते का बंड्या म्हणतो मी शाळेत सांगितलं आजोबा वारले त्यांचं 12 झाल्याशिवाय. ते भाऊनं थोडा वेळ जरा कड काढ. हां, तो मित्र म्हणाला मला ते 200-250 रुपये. त्याने एक मडका घेतला. बाबा मडका कळतो ना, मडका. हा 3.5 हाताचा मडका. तो नदीवर नेतात तो फोडायचा मडका आणि दहीहंडीला बांधतात तो मडका. या तिन्ही मडक्यांचा जवळचा संबंध आहे. कधी काल्याचा प्रसंग गेला तेव्हा बघू आपण एक दिवस. तो गेला जंगलात, गेला लांब जंगलात. आग्या मामा माहिती आहे तुम्हाला. आग्या मामा ते मधमाशीचं. त्याच्या चिमट्याने 50 माशा पकडल्या आणि त्या मडक्यात टाकल्या आणि मडकावरनं करकचून बांधला आणि आला घेऊन मी डॉक्टरांची. तर म्हणजे डॉक्टर तुमचं वाद्य आणलंय. म्हणजे वाचतं कसं. हे मला असं 2 हातात घ्यायचं आणि असं हलवायचं. त्या हलवलं त्या माशा होते ना आतमध्ये. डॉक्टर म्हणला लय भारी व वाद्य, मी एवढी दुनिया फिरलो मला भेटलं नाही. डॉक्टरनी ते वाद्य घेतलं आणि आला घरी. बायकोला दाखवला. बायको खुश. म्हणजे काय वाद्य माझ्या नवऱ्यानं आणलेलं आहे. एका रात्रीत अख्ख्या गावाला आग लागली. डॉक्टरांनी वाद्य आणलंय, डॉक्टरांनी वाद्य आणलंय. कुठली गोष्ट गावात लवकर पसरवायची ती ह्यानं सांगायची पहिली. अख्ख्या रात्रीत गाव पेटवल्याशिवाय गप बसणार नाही ती. तुला म्हणून सांगते अख्खं म्हणून अख्खे चंद्रभागापासून ती गेली भागीरथीपर्यंत मागं.
झालं अख्ख्या गावात बातमी गेली, डॉक्टरांनी वाद्य आणलंय, डॉक्टरांनी वाद्य आणलंय. चंद्रभागा आली, सावित्री आली, रुक्माई आली, त्याच्यात एक वकिलीनबाई आल्या. त्या जरा अति हुशार होत्या. ते म्हणले अगं हे वाचतं कसं ग? ते म्हणले हे असं हलवायचं. म्हणजे वाह काय वाद्य आहे. आता ते वाद्य बघायचं ना, ती वकिलीनबाई काय म्हणाली माहिती काय, वाद्य आणलेलं तर एखादा अभंग म्हणाय का हरकत नाही. लगेच वकिलीनबाईने डॉक्टरांबाईंना सांगितलं, म्हटलं ऐक ग, एवढं सुंदर तुझ्या नवऱ्यानं वाद्य आणलेलं आहे, मला एक अभंग म्हणूसा वाटतोय, म्हणूया काय. लगेच डॉक्टरांबाई उठली, म्हटलं ऐका, या खोलीमध्ये जे पुरुष वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी बाहेर जा. एका पण बाप्याने या खोलीत राहायचं नाही. आमच्या वकिलीनबाई अभंग म्हणणार आहेत. चालेल बाबा, डॉक्टर बिक्टर आता बायकांच्या पुढे कुणाचं चालणार. बाहेर पडताना पुन्हा तिनं डॉक्टरना सांगितलं, म्हणजे ओ डॉक्टर साहेब असंच नाही, बाहेरनं अशी कडी लावून घ्या. आमचं भजन किती रंगात आलं तरी कडी झालं बुवा. डॉक्टर म्हणले ते मरा तिकडे, तुम्हाला काय करायचं ते. डॉक्टरांनी एवढा मोठा कुलूप आणला आणि लावला बाहेर नाही आणि गेले. आता त्या वकिलीन गप अभंग म्हणायचा ना, ती डॉक्टरीने काय म्हणते, हे आतमध्ये आहे एवढं वाचतंय, बाहेर काढलं तर लय मजा येईल. आणि नको तो आगाव करून बसून बसली आणि तो वरचा उद्घाटन सोडला वरचाच द्यायचं. आणि दादा म्हणजे आय 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 अर्धा तास झाला एकच. तो डॉक्टर म्हणतो हे एकच अभंग का म्हणतात सारखी. तो शेजारी एक पोरगा बसला, तो म्हणतोय आई ग आई नाही खाल्ली मी माती. त्यातला आय आय तो चाललाय वाटतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशी तोंड झाली एकीची. त्या माशा 2-3 8 तासाच्या भुकेलेल्या होत्या. शेवटी म्हणजे बघू दे तरी यांचं भजन कसं झालं म्हणून डॉक्टर आले, कुलूप खोडला. नेमकी ती बायको त्यांची पुढ्यात उभी होती. डॉक्टर म्हणतात ताई तुम्हाला कुठंतरी बघितलं. ती म्हणला हो मेलो एकदा मीच आहे तुमची चंद्रभागा. हे असं जर मागणं संसारात असेल तर संसार खऱ्यातला खोटा संसार आहे. म्हणून देवाकडे मागत असताना देवा चित्ते तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान. काय दे देवा, पंढरपूरला गेल्यानंतर तुझं पाहता सामोरे आणि दृष्टी न फिरे. देवा तुला जर मला काही द्यायचंच आहे ना तर माझ्या चित्तामधून काम क्रोध लोभ मोह मद मत्सर विकार बाजूला कर. आणि एकदा माझं चित्त हे विकार विरहित झालं की जगाचा मालक त्या चित्तामध्ये येऊन बसतो. एवढं कीर्तन झालं 2 तास, पण तुम्ही काय टाळ्या वाजवलेल्या नाही. मी पुढं म्हणतो, माझ्या मागणं म्हणाल सगळ्या पुरुष मंडळी गप्प बसा, फक्त महिलांनी बोलायचं. आता जेवायचं आहे ना, थोडं पोट रिकामं झालं पाहिजे, जोरात म्हणायचं टाळी वाजून. मी पुढं म्हणतो, माझ्या मागणं म्हणायचं आणि नीट लक्ष देऊन म्हणायचं. हा बघा, सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके. वा वा, गोव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव जीव दोन्ही कुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. लावून मशेरीची बोटे रे. वा वा, पुढच्या बरोबर म्हटल्यावर बाकी दोघी त्या मागं घसरल्या. तर म्हटल्या लावून मशेरीची बोटे ये रे. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. आमच्या या नक्कल नाही रे बा विठ्ठला. एकदा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. परवा आमचं कीर्तन होतं, मी असंच म्हणलो आमच्या या ना, आणि एक बाई बोलली ती तिचा नवरा तिथंच लावून बसला होता, उठला आणि थाडकन वाजवला. माझी अक्कल काढते. काय म्हणतोय ते नीट ऐकलं पाहिजे. म्हणून खूप सुंदर भजन केलं. म्हणून एकदा सर्वांनी तुकाराम 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 तुकाराम
देता अवकाश, झालेली सेवा, उपस्थित सर्वाधिकार श्रेष्ठ संपन्न श्रोतावर्ग आहे, माझ्या सर्व माता भगिनी आहेत, लहान थोर आहेत, सगळ्यांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. माझ्या गुरुस्थानी असणारी सर्व वाडवळील मंडळी सर्वांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. विशेष करून ज्यांच्या करवी इथं येण्याचा योग आला ते आमचे परमस्नेही परम कंठस्थ मित्र असणारे, मित्रापेक्षाही जवळचं जसं भावाचं नातं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असे असणारे आमचे सुतार सर आणि आमचे अनिल दादा. सुंदर व्यक्तिमत्व महाराज. मी खरोखर असं म्हणतात ना, मित्र असला पाहिजे. कसा? दुःख अडवायला उंबऱ्याचा रेखा मित्र वडिलामध्ये गारव्याचा रेखा. एक तरी जीवनामध्ये माणसाला मित्र असावा आणि मी सौभाग्यवान समजतो की असे उच्च शिक्षित ज्ञानानं परिपूर्ण असणारे मला मित्र मिळाले. याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असलं पाहिजे मला? हा, बरं झालं टाळ्या वाजवल्या त्या. चांगल्या माणसासाठी टाळ्या वाजल्याच पाहिजेत. नेत्यांच्या पाठी वाजून काय उपयोग नाही, ते कधी भुसकन दुसऱ्या पक्षात जातील तुम्हाला समजणार पण नाही. आपण आपलं हो आगे बढो, ते गेला आगे बढो दुसऱ्या पक्षात. म्हणून चांगल्या माणसासाठी टाळ्या वाजवा. विशेष करून चोपदार बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा. वा वा वा. बघा आता एवढं वय असून तुझं कसे ठणठणीत आहेत ते. हां, तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो. तुमच्या सर्वांच्या चरणाची धूळ मी आणि माझ्या सर्व कलाकारांच्या कपाळी लागून आमची वाणी पवित्र होऊ दे असा पवित्र आशीर्वाद तुम्ही सर्वांनी आम्हाला द्या. पुनश्च झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करतो. तुका म्हणे चेता करा रे निर्माण. 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 देवने गोपाळ राहते ते, देवने गोपाळ राहते ते. विश्वास तुकारे स्वामी वैदाता. विश्वास तुकारे स्वामी वैदाता. देवने गोपाळ राहते ते, देवने गोपाळ राहते ते. विश्वास तुकारे स्वामी वैदाता. विश्वास तुकारे
विश्वास